जसा शास्त्रज्ञाचा पहिला प्रयोग जसा उंदराव केला जातो तसा प्रयोग सरकार पहिल्यांदा शेतकऱ्यावर करते. कृषी अधिकारी जे येतात, तुम्ही ही शेती करा, ती शेती करा, त्यांना आम्ही 10 एकर शेती करायला होतो, त्यातनं काय मिळते तिने आम्हाला सांगावं आणि आमच्या मग प्रयोग करावा. थोडा अजिबात होत नसतो. त्याचबरोबर आपल्याकडे मेजर पीक हे ऊस असल्यामुळे ऊसाला लागणारे जे काही तणनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, याचा देखील पुरवठा मुबलक प्रमाणात सद्यस्थितीला आहे. नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारतचा निवासी संपादक. तरुण भारतमध्ये आम्ही गेले 1-1.5 वर्ष अगदी सातत्यानं अशा प्रकारचं चर्चासत्र दर आठवड्याला चालू ठेवलेलं आहे. एकदाही खंड पडू दिलेला नाही. आणि त्या चर्चासत्रात आम्ही कुठलेही असे आंतरराष्ट्रीय विषय वगैरे घेत नाही. आपल्या आसपास जे काही घडतंय या आठवड्यात, या महिन्यात, किंवा त्याची काहीतरी चर्चा एखाद्या विषयाची सुरू आहे, त्या विषयावर चर्चा करतो. आणि ती चर्चा करताना तज्ज्ञ अभ्यासकांच्या बरोबर ज्याच्याशी निगडीत तो जो प्रश्न आहे, आता शेतकऱ्यांचा आणि पावसाचा आपण चाललेला आहे, तर प्रत्यक्ष शेती करणारे, शेती अधिकारी, त्यानंतर पर्यावरण वगैरे अशा सगळ्या विभागाची माणसं आपण बोलवतो. आणि इथं वादावादी, तुमचं खरं का माझं खरं वगैरे असल्या चर्चेला आम्ही पुढं एक वाक्यही जाऊ देत नाही. तुम्ही तुमचं सांगा आणि प्रत्येकाचं असं असावं आमचं चित्र आहे की त्यातनं एक आशादायक काहीतरी किंवा पॉझिटिव्ह निघावं. नाहीतर मग रोज हे अलीकडच्या काळात झालेलं आहे, मान्सून लांबला, शेतकरी हवालदार. मी स्वतःवर घेत होते, आम्ही कधी शेतात गेलो नाही, कधी म्हणजे गेलो नाही, पण ती आलेली बातमी कशी सनसनीत करायची ह्या पद्धतीनं आम्ही करत गेलो. म्हणजे सगळेच माध्यमं, त्यामुळे शेतकऱ्यालाही कळना झाले. म्हणजे खरोखर ज्याला कळत असते तोही गोंधळून गेला. अरे हे पेपरला येतं, हे खरं चॅनेलवर सारखं ते विजा कडकड त्याला दाखवायचं, पाऊस दाखवायचा वगैरे, हा अलीकडच्या परिस्थितीचा भाग आहे. तर या परिस्थितीत आम्ही ठरवलं की आता जी अगदी या जमिनीशी संबंधित आहेत, रोज अगदी जमिनीशी संबंधित आहेत, या 2 शेतकरी बंधू मगाशी बसले होते, त्यांना मी तेच म्हटलं, तुम्ही लांब न ओळखू शकता या भाताच्या पिकाची आता वाढ चांगली आहे का वाईट आहे, कारण ही सगळी जमिनीवरचं आहे. ह्या पर्यावरण अभ्यासिका आहेत. काही जे काही घडत असेल बरं वाईट त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येतो की असं व्हायला. पण माणसं अलीकडं त्या ह्याच्यापेक्षा, हवामान खात्यापेक्षा, तो खाजगी माणूस XYZ कोण असेल, खरोखर येत असेल बरोबर अंदाज वगैरे, हा भाग वेगळा, पण त्याचा हवाला देऊन सगळं काही सुरू आहे. इतकं शास्त्रीय आपला हे झालं असताना, तर आज आम्ही तेच ठरलंय, हा मान्सून लांबणार आहे, शेतीवर संकट येणार आहे आणि मग काय करायचं वगैरे अशा स्वरूपाची ज्या चर्चा आहेत, तर त्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. आपली अडचण ओळखून तुम्ही बोलला तरी चालेल. सुरुवात तुमच्यापासून करूया. नमस्कार, मी सुशांत लवटे, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर. जिल्हा परिषद मार्फत कृषी विभागामध्ये ज्या काही निविष्ठा लागतात, जसं की खते आहेत, कीटकनाशक आहेत, बियाणं आहेत, या सर्व निविष्ठांचा जिल्ह्यातील पुरवठा, त्याचबरोबर मागणी नोंदवून पुरवठा सुरळीत आहे किंवा नाही याबाबत जिल्हा परिषद मार्फत जी काही गुण नियंत्रण कक्ष आहे तर ते काम करत असतं. त्याचबरोबर ज्या काही निविष्ठा आहेत, खतं, बियाणं, कीटकनाशकं, तर त्याच्या गुणवत्तेच्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती 24 निरीक्षक आणि जिल्हा स्तरावरती 3 निरीक्षक कार्यरत असतात. तर या निरीक्षकांचं काम काय असतं, ज्या ठिकाणी खतांचा, बियाणांचा आणि कीटकनाशकाचा पुरवठा झालेला आहे त्या ठिकाणी नमुने घेणे, ते नमुने प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवणे, आणि जे काही तपासणी अंती अप्रमाणित नमुने आले असतील तर त्या नमुन्याच्या अनुषंगाने कारवाई करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठा करणे. सद्यस्थितीला युद्धजन्य परिस्थिती आहे, खतांचा तुटवडा आहे, याबाबतच्या बातम्या प्रसारित होत आहेत. परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सद्यस्थितीला 15,000 मेट्रिक टन युरिया आहे, संयुक्त खतं 25,000 मेट्रिक टन, इतर खतं असा मिळून साधारणतः 52,000 मेट्रिक टनाचा पूर्ण खत साठा मुबलक प्रमाणात तालुकाने उपलब्ध आहे. त्याचबरोबर बियाण्याच्या बाबतीत जरी बघितलं तरी आपण 22,000 क्विंटल साधारण बियाण्याची मागणी केली होती वेगवेगळ्या पिकांनुसार. तर साधारणतः आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण सप्लाय झालेला आहे. मुळात कोल्हापूर जिल्ह्यातून बाकीच्या 5 जिल्ह्यांमध्ये पुरवठा होत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये बियाण्याचा तुटवडा अजिबात होत नसतो. त्याचबरोबर आपल्याकडे मेजर पीक हे ऊस असल्यामुळे ऊसाला लागणारे जे काही तणनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, याचा देखील पुरवठा मुबलक प्रमाणात सद्यस्थितीला आहे. सद्यस्थितीला कृषी विभागाच्या अनुषंगाने जर पाहिलं किंवा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खताच्या अनुषंगाने पाहिलं तर सद्यस्थितीला फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल, मी पुन्हा एकदा सांगतो, फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप प्ले स्टोअरवरती उपलब्ध झालेलं आहे. मुळात हे ॲप कसं काम करतं, हे ॲप तुमच्या आधार बेस्ड, तुमचं जे काही जमिनीचा तपशील आहे त्यानुसार लागणारी खताची जी काही मात्रा आहे तर ती कॅल्क्युलेट करून देतं. त्यानुसार तुम्ही लागणारी जी काही खतं आहेत तर ती निवडायची आहेत. तर याचा फायदा सर्वप्रथम काय आहे, तर जे काही शेतकऱ्यांपर्यंत लिंकिंग होत होतं तर ते लिंकिंग होणार नाही का, तर ॲपच्या माध्यमातून शेतकरी तीच खतं बुक करू शकतो जी त्याला लागणार आहे.
त्याच्यानंतर दुसरा सर्वात महत्वाचा फायदा काय आहे याच्यामध्ये, समजा एखाद्या दिवशी शेतकरी एखाद्या कृषी सेवा केंद्रात गेला आणि त्या ठिकाणी जर जाऊन त्याला कळालं की त्याला जी लागणारी खतं आहेत तर ती दुकानात उपलब्ध नाहीये, तर ते तसं होणार नाही. तुम्ही ऍपच्या माध्यमातून आजच बघू शकता की त्या दुकानात कोणती कोणती खतं आहेत किंवा तुम्हाला लागणारी जी काही खतं आहेत तर ती खतं नेमक्या कोणत्या कोणत्या दुकानात उपलब्ध आहेत, तर तुम्ही ऍपच्या माध्यमातून ती बुक करायची आहे. त्याचबरोबर निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणच्या अनुषंगाने भले तुमची जी तालुका बाउंड्री असेल किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रात असाल, तुम्हाला ज्या इच्छुक विक्रेत्याकडून तुम्हाला खत घ्यायचं आहे तर त्यांची यादी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर मी प्रथमतः या ऍपची कार्यप्रणाली सांगतो. प्ले स्टोअरवरती जायचं, फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ऍप डाउनलोड करावं लागणार. ऍप डाउनलोड केल्यानंतर आपलं राज्य निवडून आपला जो आधार नंबर आहे, ॲग्रीस्टॅक आयडी, फार्मर आयडी आहे, तर त्या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला ओटीपी बेस्ड लॉग इन करावं लागणार आहे. ओटीपी बेस्ड लॉग इन केल्यानंतर जर तुमचा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी जर असेल तर तुमचा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीला जो काही जमिनीचा तपशील आहे तर तो आपोआप फेच होणार आहे. पण बहुतांश शेतकऱ्यांची एकच मेजर समस्या आहे की समजा माझ्या वडिलांच्या नावावरती शेती आहे, माझ्या नावावरती शेती नाही, तर तो सर्व नंबर मी कशा पद्धतीने ऍड करू. तर त्या ठिकाणी ऍड लँड डिटेल्स किंवा जमिनीचा तपशील जोडा हा टॅब त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. या टॅबमधून काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमचं तालुका, तुमचं गाव आणि सर्वे नंबर टाकून फेच लँड डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. फेच लँड डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर त्या सर्वे नंबरवरती ज्या ज्या लोकांची नावं आहेत ती सगळीच्या सगळी नावं त्या ऍपमध्ये डिस्प्ले होतात. समजा संबंधित व्यक्ती तुमचे वडील असतील किंवा कोण वारसदार असाल, त्या वारसदारांचा ॲग्रीस्टॅक आयडी जर झाला असेल त्या सर्वे नंबरला, तर त्या सर्वे नंबरला ओटीपी जातो. तो ओटीपी व्हेरीफाय केल्याशिवाय लँड डिटेल्स ऍड होत नाहीत. पण समजा वडील मयत झालेले आहेत, अशा केसेसमध्ये तुम्ही ऍड लँड डिटेल्स केल्यानंतर, सर्वे नंबर फेच केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरीफाय करून ऍपमध्ये तो जमिनीचा तपशील जोडू शकता. याचाच अर्थ काय की जे कोण शेती करतंय तर त्याला जमिनीचा तपशील त्या ठिकाणी जोडता येणार आहे. फक्त एकच कंडिशन असणार आहे की जो जमिनीचा मुख्य मालक आहे तर त्याला कोणत्याही पद्धतीचा म्हणजे काय म्हणतात त्याला, कोणत्याही पद्धतीचा ऑब्जेक्शन किंवा आक्षेप नसला पाहिजे. जर मूळ मालकाला जर आक्षेप नसेल तर तुम्ही ती जमीन जरी करत असाल तरी तुम्हाला ऍपमध्ये ऑप्शन दिलेला आहे की मी जमिनीचा मालक नाही, परंतु मी ती जमीन सध्या कसत आहे. फॉर्मल टेनंट किंवा रिप्रेझेंटेटिव्हचा ऑप्शन दिलेला आहे. तर जो कोण शेती करतोय तर त्याला देखील जमिनीचा तपशील या ऍपच्या माध्यमातून जोडता येणार आहे. एकदा तुमचे सर्व सर्वे नंबर ऍड करून झाले की तुम्हाला पीक निवडण्याची मुभा असणार आहे. सद्यस्थितीला समजा तुमचा 2 एकराचा एखादा सर्वे नंबर असेल, 1 एकरावरती तुम्ही ऊस करत असाल, 1 एकरावरती तुम्ही भात करत असाल, सद्यस्थितीला तो ऑप्शन उपलब्ध नाही आहे. पण सध्या आपली टेक्निकल जी टीम आहे तर त्याच्यावरती काम करत आहे. आगामी 15 ते 20 दिवसामध्ये एका सर्वे नंबरवरती तुम्ही 2 पिकं जरी करत असाल तर तो ऑप्शन निवडण्याची मुभा आहे. पण सद्यस्थितीला ज्या पिकासाठी जास्त खतांची गरज असते तर ते पीक जर तुम्ही त्या सर्वे नंबरला निवडलं तर तुम्हाला पीक निवडण्याचा ऑप्शन तुमचा झाला. ही पहिली स्टेप आहे, काय जमिनीचा तपशील जोडणे आणि पीक निवडणे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे खतासाठी अप्लाय करा. आता समजा तुमच्या ऍपमध्ये तुम्ही 10 सर्वे नंबर ऍड केलेत, परंतु तुम्हाला 2च सर्वे नंबरसाठी खत लागणार आहे. तर जे काही सर्वे नंबर तुम्हाला लागणार आहेत तर त्या जमीन निवडावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकाखाली एक पूर्ण सर्वे नंबर दिसतात. त्या सर्वे नंबरमध्ये तुम्हाला ज्या ज्या सर्वे नंबरवरती खत लागणार आहे ते सर्वे नंबर तुम्ही निवडायचे. तुम्ही जेवढे सर्वे नंबर निवडाल त्या क्षेत्रानुसार ऍप खताची शिफारस करतं. ऍप हे खताची शिफारस किलोमध्ये करत नाही, ऍप डायरेक्ट शिफारस हे बॅगच्या माध्यमातून करत असतं. परंतु आज कोल्हापूर जिल्हा हा शेतीमध्ये डेव्हलप्ड आहे किंवा प्रगतशील शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त आहेत. त्याच्यामुळं सद्यस्थितीला आपला युरियाचा वापर त्या मानानं नाही आहे. तर शेतकऱ्याला भलेही ऍपनं जे काही शिफारस केलेली आहे ती शिफारस नको असेल, त्याला त्याची इच्छुक खतं पाहिजे असेल तर मॉडिफिकेशनचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे. मग त्यानुसार शेतकरी समजा 10 बॅग युरिया जर ऍपनं तुम्हाला रिकमेंड केले असतील, पण 2च बॅग पाहिजेत, पण मला 10-26-26 4 बॅग पाहिजेत आणि अमोनियम सल्फेट 2 बॅग आणि 9-24-24च्या 2 बॅग, तुम्हाला जी खतं लागणार आहेत ती खतं तुम्ही एकाखाली एक ऍड करायची आहेत. ऍड केल्यानंतर सबमिट नावाचा बटन तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही खत विक्रेते आहेत ज्यांच्याकडे तुम्ही जी निवडलेली खतं आहेत ती उपलब्ध आहेत त्या दुकानांची यादी येणार आहे. दुकान निवडत असताना तुम्हाला मुभा राहणार आहे की तुम्ही तुमच्या जवळचा दुकानदार निवडा किंवा जो तुम्हाला म्हणजे तुमचे जे काही जुने फार प्रमाणात रिलेशन राहणार आहेत त्या दुकानाचं नाव जरी तुम्ही सिलेक्ट केलं तरी देखील चालणार आहे. त्यामुळे तुम्ही जिल्ह्यातले जे काही
खत उपलब्ध आहे त्या दुकानांच्या यादीतून तुम्ही रिटेलर्स निवडा. रिटेलर्स निवडल्यानंतर तुम्ही सबमिट ऑप्शन केला की त्या ठिकाणी 2 ऑप्शन येतात. शेतकरी स्वतः खत खरेदी करायला जाणार आहे की तो त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणार आहे. तर हा रिप्रेझेंटेटिव्हचा ऑप्शन त्या लोकांसाठी आहे. समजा वडिलांच्या नावावरती जमीन आहे, ते जाऊ शकत नाहीत, पण मुलाला पाठवणार आहेत किंवा शेतीमध्ये काम करणाऱ्या एखाद्या कामगाराला पाठवणार आहेत, तर त्यांनी त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून व्हेरिफिकेशन करावं, म्हणजे सबमिट करावं. सबमिट केल्यानंतर त्याचा QR कोड जनरेट होतो. कालपर्यंत हा QR कोड 24 तासासाठी राहणार होता, म्हणजे 24 तास तुम्हाला खत मिळणार नव्हतं. परंतु आपण केंद्र शासनाला विनंती केल्यामुळं सद्यस्थितीला तुम्ही QR कोड जनरेट केल्या QR कोड घेऊन दुकानात गेले तर तो दुकानदार पॉस मशीनच्या साह्यानं तो QR कोड स्कॅन करणार आहे आणि तुम्हाला जे काही लागणारं खत, तुम्ही जे काही बुक केलेलं खत आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या ऍपची कार्यपद्धती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे. याला आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत धरला किंवा आत्ताच्या याच्यामध्ये कसा रिस्पॉन्स शेतकऱ्यांच्याकडून कसा तुम्हाला अपेक्षित होता तेवढा आहे किंवा तांत्रिक काही अनेक बाबी असल्यामुळे थोडा कमी आहे किंवा कसं आहे, कसं जाणवते हे बदलत्या जगाशी आपल्याला कधीतरी मान्य करावं लागणार आहे, काही प्रश्न नाही. पण आता या क्षणाचा रिस्पॉन्स कसा आहे? आपल्या इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कालपर्यंतचा डेटा होता, साधारणतः 19,000 QR कोड जनरेट झाले होते आणि 2800 QR कोडच्या बत्तीनं 544 मेट्रिक टन खत वाटप झालेलं आहे. तसं जर पाहिलं तर सीझननुसार जे काही लागणारं खत आहेत तर ती व्यवस्थित पद्धतीनं जात आहेत. सद्यस्थितीला हे पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागू आहे, त्याच्यामुळे 100% याच्यामध्ये अडचणी येणार आहेत. मग त्या सुरुवातीला OTPच्या अडचणी आहेत, त्याच्यानंतर काही दुकानं दिसत नव्हती तो अडचण आहे, किंवा काही ठिकाणी पॉस मशीन स्कॅन करताना ज्या काही अडचणी येत होता तर त्या अडचणींवरती सद्यस्थितीला बॅकएंडमध्ये जी टेक्निकल टीम आहे तर ती काम करत आहे आणि लवकरात लवकर ज्या काही सोयी सुविधांनी सुरळीत पद्धतीनं कशा पद्धतीनं ऍप वापरता येईल शेतकऱ्यांना या अनुषंगानं कृषी विभागाचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न हा आहे की आम्ही थोडीसं आमचं निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे किंवा साक्षरता कमी आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांकडे जे जुने बटनाचे मोबाईल्स आहेत ते आहेत. तर अशा वेळेस कृषी विभागाचे जो काही आमचा क्षेत्रीय कर्मचारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांपासून मंडळ कृषी अधिकाऱ्यांपर्यंत, त्याचबरोबर आपण जे काही खत विक्रेते रिटेलर्स आहेत त्यांच्या मदतीने देखील शेतकऱ्यांमध्ये या ऍपच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. त्याचबरोबर जर कोणाला मोबाईलच वापरा येत नसेल तर सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांपासून विक्रेत्यांपर्यंत सगळ्यांच्या माध्यमातून QR कोड जनरेट करून देऊन खत विक्री सद्यस्थितीला आपण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरून आलं नाही म्हणून कोणाला तटणार नाही, मिळणार, प्रत्येकाला मिळणारच. म्हणजे फक्त हेच ऍपच वापरलं पाहिजे असं काही नाही. जे ना पूर्वीची जी काही जुनी यंत्रणा आहे त्याचा आधार घेतला तरी ते मिळू शकणार. जुन्या यंत्रणेप्रमाणे आता सद्यस्थितीला खत विक्री करता येणार नाही आहे, QR कोड जनरेट करावाच लागणार आहे. मग यासाठी जर शेतकरी साक्षरतेचं प्रमाण जर कमी असेल किंवा अँड्रॉइड मोबाईल जर नसेल तर आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, त्याचबरोबर जे काही विक्रेते आहेत यांच्या मदतीनं QR कोड जनरेट करावा आणि तत्काळ त्या ठिकाणीच QR कोड स्कॅन करून खत घेऊन जावं. मी जगदीश दिनकर पाटील राहणार महे. मी एक शेतकरी कुटुंबातील असून मी सध्या ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतोय. कारण चळवळीतून मी पहिल्यापासून काम करत असल्यामुळे शेती माझा पहिला धंदा आहे आणि ती व्यवसायच आहे. शेतीच्या स्थितीत आता बघितलं तर शेतीच्या मशागत असेल, अन्य गोष्टी, खत असेल, पाणी असेल, ह्या बाबतीत वाढ झाली, पण उत्पादन खर्चामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही. ज्या ऊसाचा दर असेल तो 7-8-10 वर्षाला हाय तोच राहिला. पण दुसऱ्या ज्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत, मशागत असेल, भांगलण असेल, मजुरी असेल, खत असेल, त्या गोष्टी दुपटी तिप्पटीने वाढल्या आहेत. ह्याच्याकडे शासनाचं काय लक्ष नाही आणि नको त्या गोष्टीसाठी हे जे तुटपुंज कुठंतरी सबसिडी मिळत असेल त्या गोष्टीचा अनुकरण करून शेतकऱ्याला स्मार्टफोन घ्या, सुशिक्षित बनवा. सुशिक्षित आहे शेतकरी, पण त्याचं आता ते ज्याप्रमाणे चालवायचं त्याप्रमाणे ते चालणं असं परिस्थिती आहे. नैसर्गिक बघितलं तर नैसर्गिक परिस्थिती खूप अडचणीची आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्ये जाहीर केलं की मोसमी वारे चालू झाले, पाऊस येणार. काही लोकांनी पेरण्या केल्या आणि आता जाहीर केलं की 15 तारखेच्या पुढे लागणार का नाही कुणाला माहीत आहे. म्हणजे देवावर भरवसा ठेवून शेती करायची, म्हणजे सोनं घालायचं. जे कोणी बघा पगार 1 महिन्याचा राहिला तर कोण कसा करतोय, कशी संघटितपणा होतो, पण शेतकरी आपला वर्षाचा घाम त्या जमिनीमध्ये गाडत असतो आणि त्यातून उगवणार ते आपलं असतं. मग आता ते उगवायचं थांबलं तर तिकडे लक्ष नाही. आता हे मशीनमध्ये द्वारे आता मिरगी लागून टाकायच्या परिस्थितीला शेतकरी असताना आता उद्या पाऊस पडला तर सगळे शेतकरी एका जागेवर येणार आणि खत टाकायसाठी प्रयत्न करणार, त्यावेळी यांचा सर्व्हर डाऊन. मग शेतकरी त्यापासून अलिप्त राहणार. मग शेतकऱ्याकडे आता परिस्थिती कुठल्या शेतकऱ्याकडे बळकट आहे की 50 किलोचं पोतं उचलायचं एकट्यानं, ही स्थिती नाही आहे. शारीरिक दृष्ट्या बघितलं तर शेतकरी हातबळ आहे, मजूर नाही आहे
आणि शेतकऱ्याला व्यवसायावर एकाच शेतकरी जाग्यावर नाही, त्याला 1000 व्यवसाय करायची पाळी आली आणि त्या व्यवसायात कुठलाही फायदा होत नाही. 10-15 हजारावर त्याचा मुलगा कोल्हापूर शहरासारखे असेल, सिटीजवळ असेल, तिथं मजुरी करायला येतो आणि त्याचं पूर्ण काय असेल शारीरिक की तिथं बळ जातं त्याचं आणि त्याच्या मिळतं किती 15 हजारात त्याचं कुटुंब भागत नाही. बोलण्याचं भरपूर आहे. औषध पाण्याचा खर्च बघितला तर आता डॉक्टरचा खर्च बघितला तर 500 रुपयाला साध्या औषध इंजेक्शनाचा गोळ्याचा खर्च आहे. मग एक बाई मिळवती 100 रुपये 200 रुपये हजेरी. त्यातून ह्या मुलाबाळांचं शिक्षण या शासनाच्या विविध ज्या काही योजना लागू केल्यात की बाबा त्या माध्यमातून ऑनलाईन स्मार्टफोन वापरा, मुलांना कुठल्या प्रणाली वापरा. आता बघा कुठलंही ऑनलाईन भरायचं, मग प्रत्येक मुलाकडे बॅलन्स मारायचं म्हटलं तर घरात 2-3 हजार रुपये ते पहिले ठेवायला पाहिजे. मग तिथून पुढे शिक्षण द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं म्हटलं तर शासनाच्या अशा गोष्टीकडे लक्ष पाहिजे होतं. आणि शासनाच्या अनेक गोष्टी शासनाच्या शेतकऱ्यांबद्दल योजना आहेत, त्याचा लाभ होतो का पहा. एखाद्या आरोग्याचा एखादा शेतकरी माझा आजारी पडला तर त्याला त्या योजनेचा लाभ होत नाही. मग खरं जी लोक घोडं नाचवणारे आहेत, शहरामध्ये जाणून येऊन येणार आहेत, त्या योजनेत आहेत त्याचेच लाभ होतात. खरं माझा खरा कष्टकरी शेतकरी आहे त्याला त्याचा कुठलाही लाभ होत नाही आणि तो जगायचा म्हणून आता जगायचा आहे. ह्या पद्धतीने शासनानं PM किसान योजना काढली असेल, 2000 रुपये ती 3-4 महिन्याला 4 महिन्याला काहीतरी भेटती. त्या योजनेचा लाभ दाखवून शेतकऱ्याला एक टिक्क येत नाही साधं. आणि त्या टिकापासून आता निसर्ग विभागाचे काय आहेत तज्ज्ञ, त्या माध्यमातून कीटकनाशक असतील ही सुद्धा बोगस निघल्यात. विविध कंपन्या बाहेर आल्यात की 5000 रुपयाला किट घ्या, त्या ह्याचा वापर करा, त्यात बी शेतकरी बुडतोय. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक वेळी शासनानं धोरण शेतकऱ्याबद्दल वापरत असताना शेतकऱ्याला विचारात घ्यावा. शेतकरी एकजूट होण्याच्या पर्यंत त्यांनी थांबू नये. त्याचा कितपत शेतकऱ्याला त्रास होतो याचंही पाणी करून उद्या काळात शेतकऱ्याबद्दल हमीभाव द्यावा पहिला आणि त्या हमीभावाला 50% अनुदान मिळावं, तेव्हा शेतकऱ्याचं घर सुखी होईल. तळमळीनं त्यांना साहेबांना प्रश्न विचारलो नाही अगदी ते काय होणार याचा अगदी म्हणजे त्यांना तुम्हाला ज्या तळमळीनं प्रश्न. आता आपले लोकप्रतिनिधी जे आहेत सगळे शेतकरी आहेत, हे आमदार खासदार मग गावात ज्या वेळा येतात किंवा निवडणुकीच्या प्रचाराला ज्या वेळा येतात त्यावेळा असे प्रश्न कोण विचारतो काय? नाही, प्रश्न विचारतात. आता जे परिस्थिती राजकारणाची वेगळी झाली आहे. पहिलं कसं होतं, एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून किंवा एखाद्या समाजामधून एखादी संघटितपणाने एखादा इशी मांडला जातो त्यावेळी तो राजकारणी सुद्धा विचार करत आहे. आता बोलायला गेलं तर भरपूर आहे, प्रत्येकाला राजकारण समजते. आता प्रत्येकाच्या राजकारणाच्या पायाला दोरी बांधून सोडलेला आहे. तो नुसते नावाला पद आहेत, धोरणं करणारे एकच आहे. त्या धोरणानुसारच चालतंय. समाजाचा एखादा निर्णय घ्यायला राजकारण्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. आम्ही सत्य परिस्थिती बघतोय. दुधाचा प्रश्न आता सध्या आहेत, प्रश्न खताचे आहेत, हमीभावाबद्दल आहेत. कुठल्याही विभागाकडे एखाद्या मंत्र्याकडे असू दे, यंत्राकडे असू दे, त्याच्याकडे जे विभाग असला तर त्याचा निर्णय तो घेऊ शकत नाही. ही सत्य परिस्थितीच आत्ताची आहे. म्हणजे कोंबडीला कसं आहे, दोरी बांधून सोडलेले असेल तर ते मालकानं ओढली की तिथं बंदच तिची मर्यादा. ही अशी परिस्थिती राजकारण आहे. तशी पहिली नव्हती. सत्तेतला राजकारणी सुद्धा भांडता सत्तेबरोबर की हे झालं पाहिजे, माझ्या समाजाचा विषय आहे आणि समाजाला न परवडणारा रोग आहे, हे भांडता. आताचा भांडणारा परिस्थिती तुम्ही आता पत्रकार आहात, तुम्हाला हे समजतंय की कोणीही भांडू शकत नाही. का भांडते का नाही ते त्यांनाच माहीत नाही. का म्हणलं मी, संधी मिळाल्यावर तुम्ही तळमळीनं अगदी बोलला, पण जे खरोखर हे धोरण राबवणार आहेत, धोरण निश्चित करणार आहेत, ही सगळी तुमच्या अवतीभोवती तुमच्या गावात 15 दिवसातनं तरी एकदा येणार आहेत, बैठक घेणारी आहेत. त्यांना या तडफेने विचारणारी एक नवी फळी का तयार होत नाही? की आता पहिल्यासारखी कसे ND पाटील असतील, आता राज शेट्टी साहेब असतील, संपतराव पवार पाटील असतील, अशा चळवळीत काम करणारे बरेच लोक यांच्यापासून आता नवीन पिढी होण्यासारखं विचार करण्यात राहिलं नाही. आणि असं चळवळ मोडून काढण्याचं शासनाने दुसरं धोरण राबवलेलं आहे. एखादा जर असा टार्गेटपणाने शासनाला टार्गेट करत असेल तर त्याच्यावर सुद्धा शासन काय करतं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर अडचण निर्माण करतं. त्रास पहिलं त्याच्या मागं समाज असायचा, समाजामागं एखादे विरोधी पक्षी लोक असायचे. आता त्यावर राजकारण केलं जातं. एखाद्या गोष्टीचं आम्ही सुद्धा समाजाबद्दल या शेतकऱ्याबद्दल धोरण मांडा गेलो तर माझ्याकडे राजकारण म्हणूनच पाहिलं जातं. ते समाजाचं एक काहीतरी खुलीत आहे असं म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आता राहिला नाही. त्यामुळे चळवळीचा विचार करणारे लोक कमी पडत आहेत. काळाबाजार कुठल्या गोष्टीत होत नाही, शासनाच्या कुठल्या गोष्टीत बाजारात नाही. आज गुटखा बघा प्रत्येक पानपट्टीत आहे, गुटखाबंदी आहे का नाही, तिथं काळाबाजार आहे का नाही. आज गुटखागिरी करणारी लोक सर्वसामान्य होती,
आता गुंडगिरीत लोक गुटखा करतात. आता मी सर्व अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांच्या मागे परवा भेटलो, ते म्हटले आमच्या जीवाचा धोका आहे, कारण सरळ पिस्तूल लावतात. म्हणजे ह्या अशा गोष्टी करू नये. मग शेतकरी करून खातो त्याच्यावर कुठेतरी म्हणजे आळा घालण्याचं गोष्ट तुम्ही म्हणता, म्हणजे त्याचा दुष्परिणाम होतो. हे नुसतं म्हणण्याचा काळाबाजार करायचा होत द्यायचा नाही ना. तुम्ही नोंदी घ्या त्या शेतकऱ्याच्या आणि त्या नोंदीवर त्या शेतकऱ्या 7 बाऱ्यावर पैसे पाठवा. तुम्हाला पाठवायचे ना. आता PM किसान कृषी योजना राबवली, ज्याच्यावर 7 बारा आहे त्याला 2000. तसं तुम्ही काय ते धोरण करा. खरं हे प्रत्येक स्मार्टफोनच्या गोष्टीत आणि सर्व्हर तुमचा कुठं चालू असतोय. सर्व्हरच्या गोष्टी बाबतीत बघितलं तर रांगच्या रांग आहे माहिती सेवा केंद्रामध्ये. मग आत्ताच्या परिस्थितीला हे जर केलं तर शेतकऱ्यांना कुठं जाईल. बरं, मजूर मिळतात का? मजूर मोडका तेवढा गावात आहे, ज्याचा पाय नाही मोडलेला आहे, हात मोडलेला आहे, ज्याचं काही मानसिकता चालत नाही, हे मोडकं तोडकं मजूर चालल्यात. आणि चांगला मजूर आहे कसा? या महागाईच्या काळामध्ये 10-15 हजार रुपयाला शहरामध्ये येतो. मग राहायला मजूर कुठं? मग आत्ताचा पाऊस, उद्या सकाळी जर पाऊस लागला साहेब तर परवाशला लागवड टाका लागते. त्या हातीचा उपयोग करून घ्यायला लागतोय हवामानाचा. मग त्यावर ते तुमचं सर्व्हर नाही बदलले, ही परिस्थिती वाईट आहे. म्हणून आम्हाला ते काही वावगं नाही. आता स्मार्ट मीटर घातलंय शेतकऱ्याला, मग चांगलंच आहे ते. खरं त्याच्या माध्यमातून काय दुष्परिणाम आहे ते आम्हाला माहिती आहे. नमस्कार, मी डॉक्टर सोनल चोंदे, सहाय्यक प्राध्यापक पर्यावरणशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. खरं तर आजचा जो विषय आहे की पाऊस लांबणीवर पडलाय आणि शेतीचं जे नियोजन आहे ते आता सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. खरं तर या सगळ्याची पार्श्वभूमी बघितली ना तर आता आपल्याला या वर्षीचा जो उन्हाळा होता 2026चा अतिशय उष्ण, म्हणजे त्याला म्हणता येईल की कंटिन्यू हीट वेव्ह आपण अनुभवल्या. असं वाटत होतं की कधी एकदा मे महिना संपतोय आणि जून महिना सुरू होतोय आणि कधी एकदा पाऊस पडतोय. तर ही परिस्थिती सगळ्यांचीच होती. आणि जर आपण पर्यावरणाचा विचार केला आणि हवामान जागतिक संघटनेचा जर विचार केला तर 2024 हे सगळ्यात उष्ण वर्ष म्हणून डिक्लेअर केलं गेलं होतं. पण त्यानंतर पण आपण बघतोय की दरवर्षी टेम्परेचर वाढतच आहे. 2025-26 हे कंटिन्युअली आपण बघतोय की टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. आणि जागतिक अहवालानुसार आपण बघतोय की क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल हे यासाठी रिस्पॉन्सिबल धरलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे साधारणतः 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दरवर्षी इन्क्रीज होत आहे. आणि असं युनायटेड नेशनने पण असं सांगितलेलं आहे की ही जर परिस्थिती कंटिन्यू राहिली तर 2050 किंवा 55 पर्यंत कदाचित बाहेरचं टेम्परेचर हे 55 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 50 डिग्री सेल्सिअस असेल. मग आता कोल्हापुरात आपण 40-41 अनुभवलं, ते खूप जास्त होतं. काही काही ठिकाणी 44 पर्यंत पण गेलं. पण 50च्या वेळी काय सिच्युएशन असेल आपण सांगू शकत नाही. हे कुठेतरी थांबवायचं असेल तर खरंच कुठेतरी पर्यावरणाचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आणि यासाठी सगळ्यात पहिला मी पार्श्वभूमी सांगेल की एक्झॅक्टली हवामान बदल म्हणजे काय होतोय किंवा हा पाऊस लांबणीवर का पडतोय. तर हवामान बदलामागं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पहिलं आहे ते क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज म्हणजेच ज्याला आपण हवामान बदल म्हणतो ते होतं कशामुळे? तर दैनंदिन ज्या आपण गोष्टी बघतोय की कार्बन उत्सर्जन होतंय, दररोजच्या गोष्टीमध्ये आपण नैसर्गिक संसाधन जास्त वापरतोय, ग्लोबल वॉर्मिंग जास्त होतोय. आणि आत्ताची युद्धाची पार्श्वभूमी 2019 पासून आपण बघतोय की युद्ध हे जागतिक लेवलला चालूच आहे. कुठलेही देश माघार घेत नाही आणि युद्ध हे कंटिन्यू सुरू आहे. पण युद्धाचा इम्पॅक्ट जर ग्लोबली बघितला तर युद्धामुळे भरपूर प्रमाणामध्ये CO2 हा इव्हॉल्व्ह होतो. त्याच्याबरोबर ग्लोबलायझेशन आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, अर्बनायझेशन आहे आणि दैनंदिन वापरामध्ये असणारी नैसर्गिक साधनं ज्याच्यामध्ये आपण ऑइल, पेट्रोलियम, गॅस याचा वापर जास्त करतो. तर या सगळ्यातून कुठं ना कुठं तरी CO2 इव्हॉल्व्ह होतो. CO2चा रोल काय आहे? कार्बन जेव्हा बाहेर पडतो तेव्हा ग्रीन हाऊस इफेक्ट दिसतो. म्हणजे पृथ्वीपासून बाहेर पडणारी जी किरणं आहेत ती ॲटमॉस्फिअरमध्ये जात नाहीत आणि कुठंतरी आपलं एनर्जी बजेट जे आहे पृथ्वीचं ते बदलतं. आणि याचा परिणाम म्हणून आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, म्हणजेच उष्णता किंवा पृथ्वीचं तापमान हे वाढणं. आता हे दरवर्षी वाढत गेलं की मग एका स्टेजला असं होतं की हवामान खूप प्रमाणामध्ये उष्ण होतं आणि ज्याला आपण हीट वेव्ज म्हणतो, ज्याचा इम्पॅक्ट आपण या सगळ्यांनी आपण यावर्षी अनुभवला की हीट वेव्हमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर होतं. तर याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो होतो तो समुद्रावर होतो. कारण समुद्र जर आपण बघितलं तर सी वॉटर काय करतं तर 90% हीट जी आहे बाहेरची ती समुद्रामध्ये ऍब्सॉर्ब होते. मग बाहेरचं टेम्परेचर वाढलं की समुद्राचंही टेम्परेचर वाढतं. आणि एस्पेशली पॅसिफिक ओशन किंवा तुम्ही जर प्रशांत महासागर बघितला तर त्याचा मध्य पूर्व भाग आणि सेंट्रल भाग बघितला तर तिथलं टेम्परेचर जर वाढलं तर मग सुरुवात होते एल निनोला.
म्हणजेच एलिनो हा इफेक्ट तिथे सुरू होतो आणि याचा इम्पॅक्ट होतो आपल्या मान्सूनवर. याच्या एक्झॅक्टली उलटा इफेक्ट आहे तो लानिना, की ज्यावेळी समुद्राचं टेम्परेचर हे कमी होतं बाकीच्या टेम्परेचरपेक्षा, समुद्राच्या सरफेस टेम्परेचर आपण म्हणतो ते कमी होतं, त्यावेळी लानिना इफेक्ट होतो. त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आपल्याकडे पडतो. तर यावर्षी एलिनो इफेक्ट दिसतोय कारण टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळे पाऊस लांबणीवर पडलाय. तर याचा इफेक्ट ऑफकोर्स मान्सूनचा आपल्या ह्याच्यावर इम्पॅक्ट होतोच आहे. मान्सून हा खूप महत्वाचा आहे कारण आपल्या भारतामध्ये बघितलं तर 50% जास्त प्रमाणामध्ये शेती जी आहे ही मान्सूनवर डिपेंडेंट आहे आणि जर पाऊस लांबणीवर पडला तर नक्कीच सगळ्यात पहिला इम्पॅक्ट होतो तो शेतीवर. शेती हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आपण पाया म्हणतो कारण जर शेतीच प्रॉपर नसेल, ॲग्रिकल्चर सिस्टीम जर ढासळली तर पुढच्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होत जातात, जसं की अर्थव्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे आणि पुढे वाढणारे भाव. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी शेतकरी पण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय की आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल. पण याच्यावर काय उपाय केला पाहिजे तर नक्कीच आपल्याकडे क्लायमेट चेंज हा जो मुद्दा आहे. आधी आपण म्हणत होतो की वातावरण बदल होतोय, भविष्यातले प्रॉब्लेम्स, पण आता आपण म्हणू शकतो की आता ऑलरेडी क्लायमेट चेंज हा झालेला आहे किंवा आपण हे सगळं फेस करतोय. तर आता आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत, एक म्हणजे मिटिगेशन आणि दुसरं म्हणजे अडॅप्टेशन. मिटिगेशन म्हणजे काय तर आपण जे काही क्लायमेट चेंज होतोय हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो, जसं की पर्यावरणपूरक जीवनशैली अनुभवणं किंवा त्याच्याबरोबर नॅचरल रिसोर्सेसचा वापर कमी करणं, आपल्याकडून कार्बन उत्सर्जन कमी होतंय याची खबरदारी घेणं. एक कॉमन मॅन म्हणून आपण कमीत कमी 4 झाडं तरी लावू शकतो. म्हणजे प्लांटेशनमुळे काय होतं तर ॲटमॉस्फिअरमध्ये जो काही CO2 एक्सेस आहे तो कुठेतरी कन्झ्युम केला जातो आणि त्याचा इम्पॅक्ट जो सभोवतालच्या पृथ्वीवरती आहे किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट जो होतो तो कुठेतरी कमी होतो. तर हा एक छोटासा आपण खारीचा वाटा एक कॉमन मॅन म्हणून उचलू शकतो. त्याच्याबरोबर इंडस्ट्रीज आहेत, प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत किंवा जिथे जिथं एक्सेसिव्ह CO2 इव्हॉल्व्ह होतो तो कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे. हे झाले मिटिगेशनचे इफेक्ट्स. त्याच्यानंतर ॲडॅप्टेशन. तर जेव्हा मिटिगेशन पॉसिबल नाही आहे किंवा आपल्याला वाटते की आता या पॉइंटला पण करू शकत नाही, त्यावेळी आपण आहे त्या परिस्थितीमध्ये अडॅप्ट होणं हा एकच आपल्याला ऑप्शन असतो. मग यावेळी अडॅप्टेशन करायचं म्हणजे काय करायचं तर आपला शेतीचा जो पॅटर्न आहे तो आपण कुठेतरी बदलायला पाहिजे. बदलत्या क्लायमेटनुसार आपण ही शेतीचा पॅटर्न चेंज केला पाहिजे, पिकांची वारंवारता बदलली पाहिजे. त्याच्याबरोबर जर शेतकऱ्यांची जी अवस्था होते की काल पेरणी केली आणि आज पाऊस पडत नाहीये तर कुठंतरी अशी सिस्टीम अपडेटेड पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत की त्यांना समजलं पाहिजे डेली की आज पावसाचं वातावरण आहे का, किंवा वेदर स्टेशन कंडिशन म्हणून त्यांना हे लक्षात यायला पाहिजे की किती दिवसांमध्ये पेरणी करावी, किती दिवसांमध्ये पुढचं एक्सपेक्टेड आहे आणि हे प्रॉपर वेनी आलं पाहिजे. तेवढी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपल्याकडे डेव्हलप झाली पाहिजे. त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी, जर आता शेतकऱ्यांचा मेजर प्रॉब्लेम हाच येतो की त्यांना मोबाईल किंवा स्मार्टफोन किंवा या गोष्टीबद्दल तेवढं नॉलेज नाहीये, तर त्यांना कुठेतरी ट्रेनिंग दिलं पाहिजे, कुठेतरी त्यांना एकत्रित करून त्यांना याबद्दल माहिती दिली पाहिजे आणि त्यांना त्याबद्दल नॉलेज दिलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इम्पॅक्ट क्लायमेट चेंजचा हा सगळ्यांवर होतो, पण इस्पेशली शेतकरी आणि जे गरीब वर्ग आपण म्हणूया की ज्यांचं दररोज हातावरचं पोट आहे. कारण उष्णाघातामध्ये आपण बघितलं की हीट वेव्ह मध्ये AC मध्ये बसून लोक सगळे बोलतायत की बाहेर जागतिक तापमान वाढ आहे, पण काम कोण करतंय तर हमाल आणि मजूर जे लोक आहेत, जे ऊन म्हणत नाहीत, पाऊस म्हणत नाही, पण त्यांना करावं लागतं कारण ते नाही केलं तर त्यांचं पोट भरत नाही. तर मेजर इम्पॅक्ट हा या लोकांवर होतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे नॉलेज जाणं जास्त गरजेचं आहे. आणि एकंदरीत हा फक्त म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न किंवा शेतीचा जसं नाहीये, तर पाऊस उशिरा येणं ही एखादी घटना असू शकते, पण हे वारंवार होतंय आणि यामुळे मी असं म्हणेल की हे हवामान बदलाचं एक खूप मोठा संकेत आहे की हा कंटिन्यू चेंज होतोय. आणि हे जर आपल्याला फेस करायचं असेल तर पर्यावरणातले शास्त्रज्ञ असतील, त्यानंतर आपली गव्हर्नमेंटची पॉलिसीज असतील, शेतकरी असेल आणि समाज यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तरच आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू शकतो. म्हणजे एकमेकाकडे बोट दाखवण्यात आपण जर वेळ घालवला तो वाया जाईल. नक्कीच ठीक आहे, तेव्हा पर्यावरणाची चर्चा होत राहील, असे राऊंड टेबल आणखी 10 घेत राहू आपण. आणि यांना थांबणार आहे का? बाहेर जे सुरू आहे ते आता सुरू चालूच आहे. तेच अवेअरनेस हा झाला पाहिजे, पण तो कुठंपर्यंत झाला पाहिजे, ज्यांना माहित नाही तिथंपर्यंत. आता झालंय असं की अवेअरनेस सगळ्यांना आहे सर. कोणी छोटा गरीब माणूस म्हणतो की नाही क्लायमेट बदललंय, म्हणजे त्यांनाही माहिती की काहीतरी चेंज झालंय, पण काय केलं पाहिजे हे लोकांपर्यंत नाही. मॅडम, हे आता तुम्ही शास्त्रीय शब्दात अगदी व्यवस्थित दिले. हेच ग्रामीण भागातली एक जुनी पिढी होती ती, त्यांना हा CO2 वगैरे हे शब्द त्यांनी कधी वापरले नसतील, पण त्यांना त्या पद्धतीचं एक ज्ञान होतं त्या सगळ्या एकूण आता वातावरणाचं, ते त्या पद्धतीने तेही करत होते. आता ऐकून घेण्याच्या कोण मनस्थितीत नाही. मी सोडून इतर सगळे पर्यावरणाला जबाबदार आहेत अशा याच्यामुळं
पण त्यात या आपल्या चर्चासत्रात वेळ जात राहणार आणि ते यायचं काय ते थांबणार नाही, असं होणार नाही. होय. अगदी केंद्रीय पातळीवर आपल्या सगळ्यांच्या सहभागातून झालं पाहिजे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे हो. कोण त्यात वाचणार नाही, तर बरोबर शेतकरी आहे. सोडून बाकीच्यांना वगैरे तो काय. हो, आणि इथून पुढचे क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट हे खूपच Yes, मोठे yes, आहेत. yes. म्हणजे नाही, म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की कॉमन मॅननेच यामध्ये जास्त सहभाग घेतला पाहिजे. आणि म्हणजे आता कुठंतरी मॅडम, लिमिटेशन. ती पर्यावरणासाठी निलगिरीची झाडं म्हणजे जंगलं केली होती, ती आता तोडायचं सुरू झालंय. त्याचा पाला काय करायचा, कुठं कुजवायचा, केवढा मोठा प्रश्न प्रश्न सुरू निर्माण झाला. झाला. हो, हो. म्हणजे चुकलंय सगळी धोरणं राबवताना चुकीच्या, किंवा काय म्हणतात ते, आणि काय- पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी कुठेतरी म्हणजे स्वयंपूर्ण झालं पाहिजे, की शेततळी तयार करणं किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग ठेवणं. दुसरे, भूजल पातळीवर तर खूप मोठा इम्पॅक्ट होतो. पाऊस नाही पडला तर ऑलरेडी आपण हे पाणी वापरतोय भूजलचं, आणि पुन्हा अजून कुठेतरी ते रिचार्ज होत नाहीये. बरोबर. तर हा अवेअरनेस आणि हा प्रत्येकाने स्वयंपूर्ण जर शेतकऱ्यांनी जर एक निर्णय घेतला की आपण आपल्या पद्धतीने स्वयंपूर्ण शेती किंवा पर्यावरणपूरक शेतीचा एक त्यांनी अभ्यास केला, तर नक्कीच कुठं ना कुठं तरी आपण क्लायमेट चेंजला फेस करू. पण इथून पुढचे प्रॉब्लेम हे याच्याही पेक्षा मोठे असतील आणि ते फेस करणं हे खूप कठीण जाणार. जसं मी सांगितलं की 2030-32 नंतर आपण बघितलं तर अंदमान निकोबार नसणार आहे, कारण ते कुठं जाणार तर समुद्राच्या खाली जाणार. का जाणार तर मेल्टिंग ऑफ आईस कॅप्स हा पुढचा विषय आहे. म्हणजे हे मी अजून बोलले नाही क्लायमेट नाही, नाही, चेंजचे, बरोबर की, पण हे फार पुढचे इश्यूज आहेत. आणि त्यावेळी मग जमिनीखाली म्हणजे पाण्याखाली कसं असणार किंवा कसं राहणार, मग आपला भूभाग गेला तर काय, मग ती लोक कुठे विस्थापित होणार. हे ग्लोबल प्रॉब्लेम्स हे खूप वेगळे आहेत. आणि याला खरं तर फक्त आपले लोक जबाबदार असं मी म्हणत नाही, पूर्ण जागतिक लेवलला हो, आहे. हो, हो. कारण युद्ध कुणाचं होतंय आणि इम्पॅक्ट हा पूर्ण जगावर होतो. बरोबर. आणि युद्धाचाच फक्त असा पॉईंट म्हणत नाही, पण ओव्हरऑल अमेरिका सारख्या कंट्रीज आहेत की जिथं कंटिन्यू CO2 इमिशन आहे. आपल्या देशाच्या तुलनेत जर आपण बघितलं तर खूप जास्त आहे, पण इम्पॅक्ट हा पूर्ण ग्लोबलवर होतोय. माझं नाव उत्तम दादू पाटील. माझे वडील, आजोबा, पणजोबा हे शेतीमध्येच व्यवसाय, त्यांचा उदरनिर्वाह शेतीमध्येच असायचा आणि मीही शेती करतोय. साधारण आता जर परिस्थिती बघितली, मागच्या वर्षी साल बघितलं, साधारण मे मध्येच पाऊस चालू झाला. त्यावेळी मशागत सुद्धा करता आल्या नाही शेतकऱ्यांना, भरणे सुद्धा करता आल्या नाहीत ऊसाच्या. साधारण 2 लाख हेक्टर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीपाचं क्षेत्र आहे आणि आपला शुगर फॅक्टरी लॉबी म्हणून आपला जिल्हा ओळखला जातो आणि सगळे अर्थकारणे शुगरवरच अवलंबून आहे. आणि अशा प्रकारे जर पर्यावरणामध्ये जर बेभरोशाची शेती निर्माण झाली तर अनेक प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहणार आहेत. कारण आता जर पाहायला गेलं तर मुलांचं शिक्षण असेल, मुलीचं लग्न असेल, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्या शेतीवर चालल्या जातात. परंतु त्या पद्धतीनं शेतीतनं जे येणारं उत्पन्न आहे ते तुटपुंज आहे. यावर सरकार कधी विचार करणार आहे का नाही? आमची किती वर्षापासूनची मागणी आहे, स्वामीनाथन आयोग तुम्ही लागू करा, त्या माध्यमातून आमचं कुठंतरी 50% उत्पादन खर्च, 50% आमचा नफा हा आपल्याला मिळाला पाहिजे. पण तो आतापर्यंतही मिळाला नाही. अशा प्रकारचं सरकारचं धोरण पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या महात्मा गांधींनी सांगितले की तुम्ही खेड्याकडे वळा, आज परिस्थिती तशी पाहायला गेलं उलटं चित्र चाललंय की लोक शहराकडे वळा लागले. याला कारण कोण आहे? शासन आहे. कारण ठराविक लोकांचा फायदा करून देण्याचं काम आतापर्यंत शासनाने केलं. ते अदानी असतील, अंबानी असतील. आता खताची सबसिडी कोण मिळवतोय? ज्या त्यांच्या पॅनलवर कंपन्या आहेत सरकारच्या, ते सबसिडी मिळवते. शेतकऱ्याला 100% त्याच्यामध्ये काळा बाजार होत असेल हे आम्ही मान्य करतो, पण त्याचा फायदा जास्त हा कंपन्या मिळवतात. भरमसाठ दर वाढवतात. ह्या सगळ्या गोष्टी हे कंपनीच्या माध्यमातून सर्रास लूट ही शेतकऱ्यांची आतापर्यंत चाललेली आहे. म्हणजे शेतकऱ्याला वेगवेगळ्या खताच्या आमिष दाखवून हे तुम्ही खत वापरले की तुमचा ग्रोथ एवढा वाढेल, तुमच्या ऊसाची जाडी एवढी वाढेल, तुमचा ऊस एवढ्या पेरानं वाढेल. हे सगळं आता हे सगळं लुटायचं काम जे चालू आहे हे शासनाच्या माध्यमातून म्हणा, नाहीतर ज्या खत विक्रेता कंपनीच्या माध्यमातून सर्रास चालू आहे. जसा शास्त्रज्ञाचा पहिला प्रयोग जसा उंदराव केला जातो तसा प्रयोग सरकार पहिल्यांदा शेतकऱ्यावर करते, त्यानंतर सगळं दिशा ठरली जाते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण आम्ही आंदोलन हातात घ्यावं सरकार जागावं म्हणजे तिथं बसणारी माणसं शान नाहीत का, असा त्याचा अर्थ निघतो. कारण तुम्ही ज्या ज्या पदवीवर माणसं लोक बसले, तिथं कृषी अधिकारी असतील का असतील, त्यांची व्हॅल्यू काय, त्यांची शेतीशी निगडीत नातं काय, त्यांनी कितपत शेती केली, त्यांनी कितपत त्याच्यामध्ये अनुभव मिळवला, ही क्वालिटी तुम्ही तिथं बघितली पाहिजे. कारण नको ती माणसं तिथं जर तुम्ही शासनाच्या प्रशासनामध्ये बसवली ते चुकीचं धोरण राबविणार, त्याचा तोटा हा शेतकऱ्यांना भोगावा लागणार.
आता आम्ही आधुनिक शेतीचं म्हणतोय तर आम्ही एका गुंठ्याला 1000 ऊस असली पाहिजेत ही संकल्पना घेऊन आम्ही आता जातो. आम्ही ऊसाचे सरीचं हे मापतोय, ऊस मापतोय. बाबा माझ्या सरीत किती ऊस आहे, बरोबर. कारण 10 गुंठे असला की माझा 10,000 ऊस असला पाहिजे. ह्या ऊसावर का चाललोय की घालणार खत आहे तिची नासाड होता कामाने, त्या ऍक्युरेट ते मेलेलं कॉम आहे त्याला न मिळता ते चांगल्या ऊसालाच मिळालं पाहिजे ही संकल्पना आम्ही घेऊन जातोय. अशी शेतकरी आपल्या भागामध्ये आता तयार होत आहेत, प्रगतशील शेतकरी तयार होत आहेत. मृदू संवर्धनाचं काम त्यांनी केलं पाहिजे, गव्हर्नमेंटने केलं पाहिजे की बाबा ह्या मृदूमध्ये काय काय पाहिजे, आता कशाच्या घटकाची आवश्यकता आहे, कुठले घटक वापरले पाहिजे, त्याच्यामुळे तुमच्या पिकाला त्याचा जोर लागेल. अशा कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये ज्याचं नियोजन नाही. आम्ही पाश्चात्य देशाचं उदाहरण द्यायचं किंवा असं तिथं शेती केली जाते, हे केली जाते, पण तिथं गव्हर्नमेंट ती कोणती योजना वापरते, गव्हर्नमेंट तिथं शेतकऱ्यासाठी काय नेऊन देते हे त्याचा कधी त्याने आपला उल्लेख करत नाही. ह्यांनी यायचं त्यांचे शेती अधिकारी लावून द्यायचे, गावातले कृषी कन्या असतील. मी तर सरळ आव्हान करतो की ज्यांना खरोखर ती शेती कृषी अधिकारी जे येतात, तुम्ही ही शेती करा ती शेती करा, त्यांना मी 10 एकर शेती करायला होतो, त्यातनं काय मिळते तिने आम्हाला सांगावं आणि आमच्यावर प्रयोग करावा. ते शेती अधिकारी येतात ना, तिने पहिल्यांदा ती शेती करावी, त्यातनं खरोखर काय मिळतंय आपल्याला. हे अशा प्रकारचे बिनभरोशाची शेती आता राहिलेली आहे. मागच्या वेळी 10 मेला चालू झाला, आता म्हणलेत 5 तारखेला येणार, 9 तारखेला येणार, आता 15 तारखेला येणार. आम्ही आपले सगळे आमच्या रानाची मशागत तयार करून बसलोय आणि मजुरांचा असा मोठा प्रश्न निर्माण झालाय की आम्ही त्यांना सांगावं लागतंय पाऊस पडला की तू तिथे यायला पाहिजेस म्हणून, पण ते येईल अशी खात्री नाही. त्यामुळे शेती पूर्ण बेभरोशाची झालेली आहे. सरकारने ह्याच्यावर खरोखर लक्ष द्यावं, कारण शेतीतनं आता काही अर्थकारण राहिलेलं नाही. आता हे आपला कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी जिवंत आहे. म्हणजे का जिवंत आहे, त्यातली काही मुलं MIDCत, सहकार संस्थेत, कोल्हापुरात रोजगार करतात, मग त्यांचं प्रपंच चाललेत. नाहीतर पूर्ण त्यांचं प्रपंच आत्महत्या करण्याशिवाय पर्याय 1 नंबरचा जिल्हा झाला असता. कोल्हापूर जिल्हा हा आत्महत्या करणारा 1 नंबरचा जिल्हा झाला असता, कारण खताच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली, त्याप्रमाणे ऊसाच्या दरामध्ये वाढच झालेली नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर आता तुम्ही आम्हाला एक असं उदाहरण द्या, 2014 पासून 2026 पर्यंत शेतीच्या उत्पन्नावर एखाद्या शेतकऱ्यानं घर बांधले का तुम्ही मला आणून दाखवा. त्याने बांधला असेल, शेती विकूनच बांधला असणार, कारण शेतीमधनं त्याला परवडत असतं त्याने घर बांधले असती, बंगलं बांधले असतील. 2014 पूर्वी जे गिलावा केलेले नाहीत तसेच घरं मी तुम्हाला काही दाखवतो, आमच्या गावामध्ये दाखवतो. ती बंगलं तसंच आहेत गिलावा करून, त्यांना फिनिशिंग केलेलं नाही. ह्याला जबाबदार कोण याचा पण विचार सरकारनं करावा. धोरण फक्त म्हणायचं आम्ही शेतकऱ्याचं आहे, सरकारनं म्हणायचं आम्ही काय फक्त शेतकऱ्याचं आहे, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याबद्दल काही असता नाही. फक्त शेतकऱ्याची कशा प्रकारे लूट करता येईल, शोषण करता येईल हे सगळ्या वर्गानं माहिती आहे. आणि त्यामुळे शेतकरी नावनाव गरीब होत चाललेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर असं जर धोरण नाही सुधारलं तर 100% आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आज पोटॅशची किंमत जर बघितली आहे 800-900 वरनं आता ते एक पोटॅश मिळते तुम्हाला 1500ला, दुसरं त्याच्यामध्ये 30% पोटॅश, बाकीचं त्यात खनिज असतात. दुसरं मिळतं 1800ला, ते 60% पोटॅश, आणि दुसरं मिळते 2200ला पोटॅश. म्हणजे 800-900 वरून पोटॅश कितीवर गेलं, 2200वर गेलं. म्हणजे याचा मधला डिफरन्स किती, 1000-1200चा पडला. मग ते कुठे गेलं पैसे, म्हणजे दाखवलं याचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आमच्याकडनं काढून घेतलं. 2000 दाखवलं, आमच्याकडनं 10,000 काढून घेतलं, असा माझा स्पष्ट आरोप आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला 2000 दाखवलं, पण आमच्याकडनं 10,000 खिशातनं रिकामी झालेले असते. डिझेलचे दर वाढलेत, मशागतीचे दर वाढले, मजुरांचे दर वाढलेत, याचा विषय नाही. आता पटना नाही, आमच्या खेडेगावमध्ये असं संकल्प झालं, 700 रुपये देतो तू, माझं 700 रुपये गुंठ्याप्रमाणे शेती करायला लावल्या शेतकरी. का करायला लावली होती, कारण त्यांना शेती परवडणं झाली. 700-1000 रुपये दर चालू आहे माझी शेती करा म्हणून. म्हणजे शेतीत परवडलं असतं तर 100% म्हणला असता माझी मी शेती करतो. मोठा शेतकरी आता 700 रुपये 1000 रुपये गुंठ्याच्या दरानं लोकांना शेती करायला द्यायला लागलाय. याच्यामागचं कारण हेच आहे ना, शेती परवडतच नाही. हे आता पोटॅश बिटॅश किंवा ही रासायनिक आता आली खतं, त्याच्या आधी काय वापरत? त्याच्या वेळी आमच्या बैलाने नांगरट होत होती आणि शक्यतो शेणखताचा हे असायचं. आणि पीक त्यावेळी बागायत जमिनी कमी, म्हणजे त्यावेळी कसं ज्वारी वगैरे घ्यायची आमची त्यावेळी, पंचोबेची त्यावेळी राधानगरी धरण त्यावेळी चालू झालं होतं. त्यावेळी हिचीच खते घ्यायची, जिरायचीच खतं असायची, पिकं असायची, शाळू वगैरे असायचा. आणि त्याच्यानंतर जी आता जे आर्थिक संकल्पना आल्या, ऊसाची जी शेती झाली त्यामध्ये पाण्याचा वापर जास्त,
खताचा वापर जास्त, त्यामुळे जमिनीचा पोत बिघडत गेला. माझं तर मत आहे जो पाचड घालतोय, फक्त आता परवा पाचडची स्पर्धा कृषी विभागाने लावली, मी त्यापेक्षा असं म्हणेन पाचड तुम्ही ते टिलर दिला, जो पाचड घालणारा शेतकरी त्याला अनुदान द्या खात्याच्या जागेवर. का ते जो पाचड बघायचं शेतीत आहे का नाही, इकरी त्याला अनुदान द्या ना. कसा जमिनीचा पोत सुद्धा ते पाचड जाळतात ना ते थांबलं पाहिजे. पाचड जाळतातच सेंद्रिय कर्ब आपल्यामध्ये वाढणार. कारण मी 12 वर्षात माझ्याकडे जवळपास शेती माझ्याकडे आली, त्यापासून 12 वर्ष मी सलग 12 ते 15 वर्ष मी पाचड जमिनीतच कुजवतोय. त्या जमिनीची काय प्रत झाली आहे ते मला माहिती आहे. कारण खोडव्याला मी एकच डोस टाकलाय, अजून त्या खोडव्याची माझी काळोखी आहे. बाकीचे 2-2, 3-3 डोस झालेत. म्हणजे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की बाबा पाचड कुजल्यामुळे काय होतंय, सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीतला वाढायला पाहिजे, सगळ्या गोष्टी वाढायला पाहिजे. जसं मॅडमनी म्हटलं पर्यावरण ऊस सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ओढून घेते जास्त. शुगर जी तयार होती त्यात शेवट असतो की नाही मॅडम. म्हणजे ऊस हे सुद्धा तुमचं ग्लोबलायझेशन कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचं काम करतं. याच्यामध्ये ऊसाचं क्षेत्र जे आहे तुमचं ग्लोबलायझेशन कमी करण्यासाठी अतिशय काम चांगलं करतंय. कारण शेवटी ओढूनच घेते ना ऊसाची पानं. ह्या सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये आपण त्यासाठी त्या शेतीला दर मिळाला पाहिजे, तर लोक त्या बाजूला वळतील जास्त. माझं नाव बाळू शंकर सुर्वे, राहणार पाचगाव. एक शेतकरी, शेतीच करतो मी. आता पावसाची वाट बघून बघून पेरणी पण झाली आहे. पेरणी झाल्या पण पाऊस लांबणीवर गेलाय. तर MSB हा या पाणी देऊन जरी उगवण आणायची म्हटलं तरी MSB 8 तास लाईट देत होती, ती आता 6 तासच द्यायला लागल्या. ते पण कंटिन्यू नाहीच आहे. त्या 6 तासामध्ये त्यांचं कुठं फीज उडाली, कुठं वायर तुटली, 1 तासभर असाच वाया जातोय. त्यात आता शासनानं लागवडींचे दर वाढवून ठेवलेत. मोबाईल ऑनलाईन म्हणून लागवड आता हे करायचं, आम्हाला एवढं नॉलेज नाही त्यातलं, पण आता फोन पुढं वापरायचा, कसा वापरायचा हे शेतकऱ्याला अवघडच होऊन बसलंय. काय त्याच्यामुळं शेतकऱ्याचा विचार करून शासनानं चांगला विचार करून हे करावं, मदत करावी शेतकऱ्यांना. आता हे पावसाचा अंदाजाचं यापूर्वी कसं तुमचे समजा वडील असतील, आजोबा असतील, पणजोबा असतील, ते काय करत होते? पूर्वीच्या काळात पाऊस तर होताच, त्यामुळे पाऊस कमी असं कधी नव्हतंच. त्याच्यामुळे आणि त्यावेळेला कसं ऊस हे आता पाचगाव मधनं म्हटलं तर ऊस आत्ताच चालू झालाय. त्याच्या आधीचा काय भात आणि भुईमुग किंवा ज्वारी, हिवाळी ज्वारी काढायची, पावसाळी भात काढायची. कारण आता ऊस घ्यायचं म्हटलं तर त्याला आता लावणीला पाणी नाही आहे. माझा आता ऊस वाळायला लागलाय, कारण आता 7 ते 8 दिवस झालं आता लाईट नाही आहे. काय लाईट MSBनं पण त्याच्यात हे करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. MSBनं वाढवून द्यायला पाहिजे. ते पण आहे सोडा. हे बघा, हे म्हणतात तसं हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. मी फक्त माझं मांडायचं, तुम्ही तुमचं मांडायचं, काही उपयोग होणार ते आत आल्याशिवाय राहणार नाही. कधी नवीन शेती करायचं, नवीन काहीतरी प्रयोग निघल्यात. सोडा 5 फुटाची सरी सोडा, ते ठिबक आलं, रेन पाईप आले, पण रेन पाईप चालली तरी पाहिजे की ते, लाईट नाही तर काय चालणार. नमस्कार, मी नामदेव परीट, कृषी उपसंचालक कोल्हापूर. सध्या खरीप हंगामाचे लगभग सर्व स्तरावर सुरू आहे, शेतकऱ्यांच्या स्तरावर सुरू आहे, त्याचबरोबर शासकीय कृषी विभागाच्या स्तरावर देखील सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं 2 गोष्टी येतात की ह्या वर्षीचं हंगामाचं वैशिष्ट्य किंबहुना काही ज्या हे वेगळेपण आहे, त्यामध्ये एल निनोचा जो हवामान विभागाने जो दीर्घकालीन हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे, त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्र आहे, यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते साधारण 92% पण पडतं, अशा प्रकारचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात पावसाची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला पाऊस सध्या जर हवामानाचा अंदाज फार मोठा दीर्घकालीन येत नाही, पण 15 तारखेपर्यंत पाऊस तशी मर्यादित पडणार असल्या कारणानं जो पण 100 मिलीमीटर पाऊस पडणार नाही, ओलावा जमिनीमध्ये राहणार नाही पुरेसा, तो पण पेरण्या करू नयेत अशा सर्व स्तरावर हे आहेत. आणि हवामान बदलाचं एक्झॅक्टली येण्यासाठी अजून पायाभूत सुविधा वगैरे जे आहेत ते आता शासन प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर देखील हवामान केंद्र उभारण्यासाठीचं ह्यावर्षी तिने उपक्रम सुरू केलेला आहे. आगामी काळामध्ये ते पण होईल, कारण जो पण हवामानचा डाटा प्रत्येक ठिकाणचा गोळा होत नाही तेवढी ॲक्युरसी येणार नाही. त्यामुळं तो देखील सुरू आहे शासनाचा उपक्रम.
आजच्या घडीला अजून एवढा विलंब झालेला नाही की पर्याय पीक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला काय पावलं उचलावं लागेल. पण आजच्या घडीला एवढंच गोष्ट आहे की 2-3 एकतर पाऊस थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की रासायनिक खताच्या बाबतीत जो युद्धजन्य परिस्थिती आहे तर त्यामध्ये 2 प्रकार भाग आहेत. एक रासायनिक खत आपण जे मोस्टली इम्पोर्ट करत होतो तर त्या इम्पोर्ट खतामध्ये देखील काही प्रमाणात तूट येण्याची शक्यता आहे. आणि तिसरी गोष्ट आहे अन्नाची पुरवठा साखळी जी आहे, उदाहरणार्थ कडधान्य असू दे, तेलबिया, आपण जवळपास 70,000 कोटीचं आपण तेलबिया आणि कडधान्य आपण इम्पोर्ट करतो. तर ती देखील एक वेगळी किनार आहे की त्यामध्ये देखील मर्यादा येणार आहे. तर अशा वेळी ग्राहकांना किंवा देशातल्या नागरिकांना पुरेसा अन्नधान्य मिळणं किंवा त्या अनुषंगानं पुरेसा साठा असणं ही गरजेचं आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला पहिलीच ॲडवायझरी शासनाची आहे की जी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय किंवा एका दुसरा पाऊस नुसता झाला म्हणून पेरण्या न करता किमान 100 mm पाऊस झाल्याखेरीज पेरण्या करू नयेत, जेणेकरून आपल्याला बियाणं वाया जाऊ नये. दुसरी गोष्ट आहे की ह्या पिकामध्ये आपल्याला पिकाची एकच पीक पद्धती न ठेवता पिकामध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. एकतर वेगवेगळ्या रानामध्ये वेगवेगळी पिकं, म्हणजे समजा 2 एकरामध्ये एखादं पीक असेल तर आपल्याला थोडंसं वेगवेगळ्या 2 किंवा 2 पिकामध्ये आपल्याला विभागणी केली पाहिजे. म्हणजे पिकामध्ये विविधता पण आणणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिक्स पीक पद्धतीच्या माध्यमातून आपल्याकडे पीक पद्धत वाढव. समजा काय त्याची 20 गुंठे जमीन आहे, त्याला पर्याय नाही, पण त्याला आपल्याला सोयाबीन, आता आपण ह्यावर्षी आपण तुरीचा पण प्रयोग करतोय, सोयाबीन पण घेतोय, सोयाबीनमध्ये आंतरपीक तूर पीक किंवा आपल्याला अशा प्रकारचं मिक्स क्रॉपिंगच्या मध्ये पण आपल्याला वापर वाढवला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की आपले जे काही बांध आहेत, साधारण हेक्टरी 20 झाडं जर आपण फळपिकांची लावा म्हणतो तर आपल्याला मिक्स क्रॉपिंगमध्ये बांधावरती वृक्ष लागवडीचं काम आहे, जेणेकरून आपल्याला एक उत्पादनाचं पर्यायी साधन पण होतं. दुसरी गोष्ट आहे पर्यावरणाचं पण संतुलन जे काही साधण्यासाठी म्हणून त्याला मदत होऊ शकेल. तिसरी गोष्ट आहे की सर्व जे गणित आहे शेतकऱ्याचं ते उत्पादनावरती अवलंबून आहे. आणि उत्पादन, मिळणारं उत्पन्न आणि होणारं उत्पादन खर्च ह्यातलं जे काही फायदा होतो त्यावरती घराचं जे काही सर्व कौटुंबिक कामकाज आहेत, उदाहरणार्थ लग्नापासून शिक्षणापासून प्रत्येक घर बांधणं किंवा प्रत्येक गोष्ट आहेत किंवा रोजचा खर्च जो आहे तो देखील होतो. तर या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं प्रॉफिट महत्त्वाचं आहे. तर यासाठी आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला बियाणं स्वतःचं वापरणं आणि जे काही कमीत कमी निविष्ठावरती बाहेरच्या अवलंबून राहता येईल यासाठी काम करणं आवश्यक आहे. बहुतांश लोकांच्याकडे जिथं शेत आहे तिथं बहुतांश लोकांच्याकडे जनावर आहेत. तर शेण मलमूत्राच्या माध्यमातून जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क या माध्यमातून आपल्याला नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीचा एका दिवशी शक्य होणार नाही. आपल्याला रासायनिक आणि दोन्हीचा पण हे गाठू. कारण रासायनिक खताची सातत्याने जर वापर केला, सातत्याने वापर करताना सेंद्रिय खतं वापरू नका असं विद्यापीठाने सांगितलं होतं की मला विद्यापीठाची शिफारस होती की 40 टन खत पण वापरा आणि रासायनिक खताचा डोस पण वापरा, जीवाणू खतही वापरा. पण हे सगळं सोडून आपण फक्त रासायनिक खतावर भर दिल्यामुळे आता काय झालं, रासायनिक खत पिकाचं अन्न आहे, सेंद्रिय खत जमिनीचं अन्न आहे. पण रासायनिक खतं पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खताची आवश्यकता आहे. किमान 1% ऑर्गॅनिक कार्बन असणं अपेक्षित आहे. आज जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर साधारणपणे 0.4 ते 0.56 एवढ्या लेवल आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा 50%च्या आसपास ऑर्गॅनिक कार्बन आहे. वाळूमध्ये आणि मातीमध्ये एवढाच फरक आहे, तो ऑर्गॅनिक कार्बनचा आहे. नुसतं ऑर्गॅनिक कार्बनमुळे जीवजंतू वाढतात आणि जीवजंतू रासायनिक खतं पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात. तुम्ही रासायनिक खतं किती पोती वापरली यापेक्षा त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय खत नसेल तर आपण रासायनिक खतही वापरून उपयोग होत नाही. त्यामुळे पूर्वी जो रिस्पॉन्स होता 1 किलो खत वापरल्यानंतर जो काही रिस्पॉन्स उत्पन्न मिळायचं त्या प्रमाणात आता मिळत नाही, निम्म्यापेक्षाही कमी मिळते. याचं कारणच असं की आपण सेंद्रिय खतं कमी वापरल्यामुळं जमिनीमध्ये आवश्यक जीवजंतू जे आहेत ते नाहीत, पुरेशा प्रमाणात नाहीत आणि त्यामुळे उपलब्ध करून देण्याचं किंवा पिकाला लागवण्याचं रासायनिक खताचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प आहे. तर यासाठी आपल्याला 2-4 गोष्टी आहेत. एक तर जीवामृत, बीजामृतच्या माध्यमातून जे काय रासायनिक आपला मूत्र आहे जनावरांचं किंवा शेण आहे, ही 100% शेण आणि मलमूत्र आपापल्या शेतामध्ये जाईल. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आपला खर्च देखील कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की जी काय आपण रासायनिक खतं वापरतो तर ही रासायनिक खतं फेकून न देता आपण पेरून मुळाच्या स्थानी देणं आवश्यक आहे. त्यामुळं रासायनिक खताची एफिशियन्सी वाढेल आणि जी काही पिकं आहे आपण रासायनिक खतं वापरतो ते प्रदूषण, नाहक प्रदूषण वाहून पाण्याचं प्रदूषण वाढण्यापेक्षा पिकाला लागून उत्पादनामध्ये भर पडेल. आणि तिसरी गोष्ट आहे याच्याबरोबरच की नुसतं रासायनिकाबरोबरच जीवाणू खतांचं देखील बीज प्रक्रियेच्या टप्प्यामध्ये वापरली पाहिजे. आणि जीवाणू खतामुळे कमीत कमी 20 ते 25% रासायनिक खतांची बचत होऊ शकते किंवा एफिशियन्सी वाढू शकते.
त्या दोन्ही गोष्टी आणि तिथे खर्च फार अत्यल्प आहे. त्या दोन्ही गोष्टी केल्या तर आपल्याला खर्चामध्ये लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. दुसरा भाग आहे तो कीटकनाशकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जे काही तुम्ही 4 बांधाच्या आत जे काही पालापाचोळा तयार होईल किंवा पिकांचे अवशेष तयार होतील ते देखील जमिनीमध्ये आपल्याला गाडले पाहिजेत किंवा मिसळले पाहिजे, जेणेकरून रासायनिक खतावरचं अवलंबून किंवा सेंद्रिय खताचं बाजारातून विकत आणण्याची गरज नाही बसणार आपल्याला. जसं मागाशी तुम्ही सांगितले 5-6च्या होते तर हीच गोष्ट आहे. कारण जी पावसाचं जसं सायकल आहे तसंच अन्नद्रव्याची पण सायकल आहे. पिकाला आपण रासायनिक खतं टाकले तर ती काही मुळामध्ये असतील, काही पानामध्ये, काही खोडामध्ये असतील. तर इकॉनॉमिकल प्लांट पार्ट जो आहे, उदाहरणार्थ आपल्या ऊसामध्ये ऊसाची कांडी असेल, भातामध्ये धान्य असेल, तर हे सगळं काढून घेतल्यानंतर जे राहिलेले अवशेष आहेत ते जमिनीमध्ये म्हणजे 4 बांधाच्यातले जे काही अवशेष आहेत ते जर परत जर त्या जमिनीमध्ये गेले तर बहुतांश अन्नद्रव्य साखळी आपण मेंटेन करू शकू. आणि जे काही डिप्रिसिट असणार आहे त्यातलं काही जीवनखताच्या माध्यमातून पण आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि जे काही थोडेफार डिप्रिसिट असेल तर ते आपण बाहेरनं आपण रासायनिक खताच्या माध्यमातून घालू शकतो. तर अशा प्रकारे काही प्रमाणात आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगानं खर्च कमी होऊ शकतो. बियाणाच्या होते आपलं स्वतःचं बियाणं असलं तर वापरता येईल. साधारण 3-4 वर्ष आपण बियाणं वापरू शकतो स्वतःचं. दुसरी गोष्ट आहे, जे बियाणं वापरणार आहे तिची जी उगवण क्षमता आहे ती आपण तपासली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुरेशी रोपांची संख्या जी आहे शेतामध्ये राहण्यासाठी ते आवश्यक म्हणजे जादाही होता कामा नये, जेणेकरून एकमेकाशी स्पर्धा होऊन अपेक्षित उत्पादनामध्ये घट येईल आणि कमी पडूनही उत्पादनामध्ये घट होऊ शकते. तर हे दोन्ही गोष्टी साधण्यासाठी आपल्याला उगवण क्षमता तपासणं, त्यानंतर बियाणं पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं. बीज प्रक्रियेमध्ये रासायनिकाचं बीज प्रक्रिया की ज्यामुळं पहिल्या महिना 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कीटकांच्या पासून संरक्षण पिकांचं होऊ शकतं. रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून तो फायदा होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट आहे जीवाणू खताची बीज प्रक्रिया. मग सांगितलं त्याप्रमाणे की त्याचा फायदा असा होईल की आपल्याला जे काही रासायनिक खतांची इफिशियन्सी वाढवण्याचं असू दे किंवा रासायनिक खताचं उत्पादन खर्च जो आहे तो कमी करून पिकाचं वाढ जी आहे ती जोमदार होऊ शकेल. पीक संरक्षणामध्ये आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये दशपर्णी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या काही गोष्टी कष्टदायी वाटत असतील, थोड्याशी ज्ञानाची आवश्यकता वाटत असली तरी आज गाव लेवल आपण पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं जिल्ह्यामध्ये राज्यात 5 नंबरला आपण गट स्थापन केलेले आहेत. जवळपास 1003 गट आपण जिल्ह्यामध्ये स्थापन केलेले आहेत. 15 ते 20 हजार महिला त्या माध्यमातून थेट तंत्रज्ञानाला जोडलेले आहेत. आणि ह्या गटांचा मूळ उद्देश आहे की तंत्रज्ञान वापरणं. यामध्ये कुठलीही फार आपण त्यांना योजनेचा लाभ देणार नाही. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जी पीक स्पर्धा आपण संयुक्त घेतलेली आहे तर त्यामध्ये 50 लाख रुपये, 30 लाख रुपये आणि 20 लाख रुपये ही राज्य लेवलला बक्षीस योजना आहे. आणि प्रत्येक जिल्हा स्तरावरती 5 लाख, 3 लाख आणि 2 लाख अशा स्वरूपाची योजना आहे, जेणेकरून लोकांना, गटांना देखील काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि इथून पुढे जे मागाशी सगळे जे प्रश्न आहेत, प्रभाव राज्यातले किंबहुना जिल्ह्यातले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे इथून पुढं शेतकरी 2 प्रकारचा, एक तो ग्राहक पण आहे आणि एकीकडे तो विक्रेता पण आहे. ग्राहक आहे ह्यासाठी की जे शेतीमध्ये ज्या लागणाऱ्या वेगळ्या निविष्ठा आहेत, खतं, बियाणं, कीटकनाशक, अवजार आहेत, मजूर आहे, ह्या सर्व गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आणि विक्रेता यासाठी आहे की जो त्याच्याकडे शेतमाल तयार करतो त्यासाठी तो विक्रेता आहे. आणि दोन्ही ठिकाणी त्याची पिळवणूक होते, कारण तो गावात 100 शेतकरी असतील तर 100 वेळा तो सोयाबीन आणायचं बियाणं आणण्या जाईल, एक जाईल, 100 पीक संरक्षणासाठी बाटल्या आणण्या जाईल किंवा 100 बॅगा आणण्यासाठी प्रत्येकजण वेगळा जाईल. तेव्हा पत जे आहे, समजा जर आपण नेहमीचा बाजार करतो तो गल्लीच्या कोपऱ्यावर एखादा करतो, कारण तो फारसा नसतो, पावशेर अर्धा किलो काहीतरी असेल तर तो फारसा किंमत देत नाही, का गर्दी असते, त्यात एक माणूस त्याला त्या नंबर आला तर घेत असतो. हे जर जेव्हा आपण साखरपुडा, लग्नाचा बाजार करतो मोठ्या प्रमाणात 500 लोकांचा, तर तेव्हा आपण तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळपासच्या मोठ्या गावात जातो आणि आपण तिथे तो सन्मान वागणूक पण देतो, त्याला चहा पाणी देतो, बसायला खुर्ची देतो. तर ही काही सगळं डिलिंग कॅपॅसिटी तयार होते, कारण ज्यावेळी तुमचं जे देण्या घेण्याचा जो व्यवहाराची व्याप्ती आहे मोठी, त्या प्रमाणात आपली डिलिंग कॅपॅसिटी तयार होते. तर इथून पुढं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे प्रश्न कुणी अमान्य करणार नाही आणि अत्यंत महत्त्वाचे पण आहेत. पण हे प्रश्न जगाचा कुठलाही माणूस सोडू शकत नाही, ते शेतकरी सोडू शकतो. धोरणात्मक मुद्दे आहेत ते शासन स्तरावरती पाठपुरावा करून आपण करता येईल, पण जे काही बहुतांश प्रश्न आहेत ते लेबरपासून प्रत्येक गोष्टीचे वेगळ्या बाकीच्या गोष्टीचे प्रश्न आहेत ते आपल्याला गाव लेवलला बदलायला लागतील. तर हे गट शेतीच्या माध्यमातून सोडू शकतात. तर ह्यामुळं आपल्याला गट शेती एक चांगला आहे. ह्यामध्ये एकमेकाला मजुरांचा जो प्रॉब्लेम आहे ते एकमेकाला मदत करता येईल, कारण 20 लोक जे आहेत किंवा गावातली की माझ्या गावात शेतात मजूर नाही म्हणून 2 तास विचार करण्यात, 4 तास विचार करण्यात किंवा एकट्याकडे आपण त्रास करून घेण्यापेक्षा सगळ्यांनी जर आम्ही एकमेकाला मदत केली, आणि हे यशस्वी मॉडेल आहे. ठीक आहे, मी काल्पनिक मॉडेल किंवा एक रंजक कथामुळे आपण सांगत नाही. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून
यापूर्वी काम भरपूर झालं होतं की ज्या माध्यमातून गट शेतीमध्ये स्वतःच्याच आपल्या क्षमता आहेत आणि आपल्या गरजा एकमेकावर अवलंबून दुसऱ्यावर बोट ठेवण्यापेक्षा आपणच काम करू अशा स्वरूपामध्ये त्यांनी चांगल्या प्रमाणात काम केलं. आणि गट शेती माध्यमातूून तुम्ही असिस्टंट आहे किंवा गावाचा सहाय्यक कृषी अधिकारी कुठलं पण एक दबाव गट पण तयार करू शकताय. उद्या एखाद्या शेतकऱ्याला फोन केला अशा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना की मला माहिती द्यायला येत आहे का, तो तुम्हाला उद्या येतो, परवा दिवशी येतो किंवा येणार पण नाही. पण कदाचित गटानं माहिती केलं तर तो कदाचित त्याच दिवशी येईल किंवा दुसऱ्या दिवशी नक्की येईल, कारण दबाव गट तयार होतो. त्यामुळे ही माहिती देणं कुठल्याही शासकीय यंत्र, कारण एवढी मोठी यंत्रणा नाही की तुम्हाला प्रत्येक माणसाला तो स्पेअर करू शकेल, पण गटाच्या माध्यमातून ती प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल. तर यामध्ये मगाशी सांगण्याचा उद्देश होता की जीवाणू खत सेंद्रिय शेती किंवा नॅचरल फार्मिंगमध्ये जे आम्ही स्वतःकडची जी निविष्ठा वापरतो तर त्यासाठी मनुष्यबळ लागेल. तर ते आपण एक गटाच्या माध्यमात समजा जीवाणू दशपर्णी अर्क तयार करायचा आहे, समजा त्याला 15-20 वनस्पती लागणार असतील तर ह्या वनस्पती एकटा माणूस करू शकत नाही. तर 10-20 लोक जे आहेत ते प्रत्येकाला लागणार 2-4 लिटर 5-6 लिटर जे आहे ते करू शकतो एकत्र येऊन. तर हे केलं तर आपल्याला फवारणीचा खर्च जवळपास जिथं 5 बाटल्या 3 बाटल्या लागणार असतील तर तिथं बहुतांश लागणार पण नाहीत किंवा एका दुसरं लागेल. किंवा त्याचबरोबर जे बाकीचे एकात्मिक जसं मगाशी अन्नद्रव्याच्या बाबतीत 2-4 मुद्दे सांगितले, त्याचबरोबर कीटकनाशकाचे कीड नियंत्रणाच्या बाबतीत पण मुद्दे आहेत. तर ते मुद्दे असे आहेत की तुम्ही पहिल्यापासून बीज प्रक्रिया पण करतो, नंतर आपण वेगळ्या प्रकारचे ट्रॅप जे आहेत प्रकाश सापळे आहेत किंवा फेरोमोन ट्रॅप आहेत, ती सुरुवातीपासून लावल्यामुळे काय होतं की आपली येणारी पहिली आळे आहे, पहिला कोश आहे, पहिला पतंग जर पकडला गेला तर पुढच्यापासून त्या एकापासून जे 200-250 लोक किडींची उत्पत्ती होणार आहे ती थांबेल. म्हणजे आज आपण दुर्लक्ष केलेलं आणि उद्या जे काही मोठ्या प्रमाणात आपल्या किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होणार आहे त्यासाठी जो मोठा खर्च होणार आहे तो टाळू शकतो. त्यामुळं अशा स्वरूपाची बाकीच्या गोष्टी आहेत, काही स्टिकी ट्रॅप पण आहेत, निळे आणि पांढरे पण आहेत. तर ह्या गोष्टी आपण वापरू शकतो. दशपर्णी आर्कच्या माध्यमातून रिपेलंटचं सुरुवातीला काम होऊ शकतं. या पलीकडचा जो आहे तो निमार्कच्या गोष्टी आहेत, निमार्क आहे किंवा निमॉईल आहे. तर ह्या गोष्टीची फवारणी केली तर बऱ्यापैकी आपण पीक संरक्षणावरचा खर्च आपण कमी करू शकतो किंवा शून्यही करू शकतो. तर ह्या उपाययोजना कीटकनाशकाच्या कीड नियंत्रणाच्या अनुषंगाने उत्पादन तंत्रज्ञानाचं बघितलं तर EPC तर जे एक तर चांगलं वाण निवडलं पाहिजे. आता नवीन कुठलं लेटेस्ट आहे आपल्या हवामान जमिनीला अनुकूल, त्याचबरोबर त्याचं जे अंतर आहे 2 ओळीतलं 2 रोपातलं असं तर ते पूर्ण ठेवलं पाहिजे. कारण आपल्याकडे बहुतांश ऊसाची उत्पादकता कमी आहे. त्याचं मुख्य कारण आहे साधारण रोपांची संख्या, कारण जी जवळपास 10 पटीपेक्षा जास्त आहे. मला सांगेल तुम्ही की 30 ते 40 हजार एकरी 40 ते 45 हजार रोपांची संख्या पाहिजे एकरी, ती जवळपास लागण्याच्या कालावधीमध्ये 3-3.5 लाखावर जाते आपली. आणि 3.5 लाख एकमेकाशी स्पर्धा करून मरून ती 30,000च्या खाली राहते शिल्लक शेवटी. आणि तो मधल्या कालावधीमध्ये 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये अगदी पूर्ण प्रक्रिया अगदी ऊस तोडणीपर्यंत सुरू राहते. तर ह्या कालावधीमध्ये शेतात एकमेकाला स्पर्धा करून एकमेकाचं उत्पन्नही घटत असतं, वजनही घटत असतं आणि त्याचबरोबर जो काही अन्नद्रव्य जमिनीतला आहे त्याचा वापरही झालेला असतो, पाणी वापरलं जातं. तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो की उत्पादन कमी होतं. आम्ही उत्पादन रोपांची संख्या भरपूर झाली पण उत्पन्न त्या प्रमाणात परिवर्तित झालं नाही. तर यासाठी आपण रोपांची संख्या 2 ओळीतलं आणि सरीतलं जे अंतर आहे हे जर ठेवलं तर निश्चितपणे उत्पादकता प्रत्येक झाडापासून मिळणारं किंवा प्रत्येक रोपापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते आपण स्थिर करू शकतो. एक तर अन्नद्रव्य पुरेशी रोपांची संख्या असणं, त्या रोपांच्या संख्येना पुरेसा एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा होणं, त्यासाठी जी लागणारी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं, ह्या 2-3 गोष्टी केल्या तर निश्चितपणे खर्च. कारण हवामान बदल ही आता जसं मगाशी मॅडम सांगितलं की आता एखाद्या माणसाच्या आवाक्यातले इमिजिएट कंट्रोल करण्याची गोष्ट आहे. आपण आपल्या शेतापुरतं का असं ना आपल्याला ते काम करणार म्हणजे मॉइश्चर कॉन्झर्वेशन, मायक्रो क्लायमेट तयार करणं, म्हणजे बांधा वृक्ष लागवड असू दे, आंतरपीक असू दे, मिक्स क्रॉपिंग असू दे आणि अशी बाकीच्या गोष्टी, उत्पादन खर्च कमी, ह्या माध्यमातून आपण काही प्रमाणात काम करू शकतो. जी काय आता शेतमालाची तयार होणार आहे तो शेतमालाची विक्री करताना देखील आपण म्हणजे नुसतं सगळंच उत्पादन केलं तर त्याचा काय फायदा होणार नाही जोपर्यंत आपण एकत्रित विक्री करणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये गट किंवा गाव लेवल असे 5-10 गटांचे म्हणून जर एकत्रित विक्री म्हणजे गावातल्या एखाद्या माणसाला विक्री करण्यापेक्षा एखाद्या थेट जो उपभोक्ता आहे, समजा सोयाबीन असेल तर एखाद्या सोयाबीनला पण आपण विक्री करू शकतो. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला थेट विक्रीचं जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला 4 पैसे जादा मिळण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट आहे की यांत्रिकरणाचा आपण मोठ्या प्रमाणात योजना पण आपल्याकडे शासनानं प्रोव्हिजन केलेली आहे. तर यांत्रिकरणाच्या मधून जी काही मजूर आहे तर ते आपण काही प्रमाणात कमी करण्यामध्ये किंवा ती सहन करण्यामध्ये सुलभरित्या काम करण्यामध्ये मदत होऊ शकते. त्याच्या पुढची गोष्ट आहे की हे सर्व गोष्टी केल्यानंतरही प्रश्न असणार आहे. तर त्यामध्ये जोखीम व्यवस्थापन म्हणा तर पीक इन्शुरन्सची स्कीम आहे पीक विम्याची. तर पीक विम्याचं बहुतांश लोकांनी यावर्षी पीक विमा पण उतरावा जेणेकरून जो काही जोखीम आहे, एखादं पीक फेल गेलं
शेवटी निसर्गामध्ये काय नेमकी कुठली गोष्ट घडली होणार आहे त्या मिनिटाला कळेल. पण आपली एकूण परिस्थिती बघितलं तर आपण ती जोखीम व्यवस्थापन म्हणून सगळ्यांनी पीक विमा होत राहावा, जेणेकरून आपल्याला जे काही नुकसान भरपाई ते देखील मिळेल. वैरणीची व्यवस्था देखील आपल्याला पर्यायी करावं लागणार आहे, कारण जनावरांच्या अनुषंगाने गुणवत्तेच्या अनुषंगाने जे बियाणं खतं कीटकनाशक आहे तर ते गाव लेवलला आता नियोजन आहे. आपल्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रासाठी आपल्या मानवशी नोडल म्हणून नेमलेलं आहे मदतीसाठी. तर ह्या बाबतीत कुठली अडचण आली तर ती देखील लोकांना आपली भरारी पथक तालुका लेवल आहे आणि जिल्हा लेवलला पण आहे. तर जो पण जमिनीमध्ये ओलावा नाही, पुरेसा ओलावा नाही, आता यांनी पेरण्याचं यांचंच उदाहरण आहे की पेरणी केली पण आता पाऊस लांबा, कारण पण पुरेसा 100 मिलीमीटर पाऊस होत नाही, जर ओलावा पुरेसा होत नाही तो पण पेरण्या करण्याचा अर्थ नाही. हे माहीतच आहे आपल्याला. आता 7.5% पेरण्या झाल्या, तर जो सरासरी आपल्याला 15% एक 20-25% आसपास पेरण्या व्हायच्या, 20-25%, आणि साधारण महिना अखेर पण 80-85% पेरण्या होतात जून अखेर. पण आता जर पेरण्या बघितलं तर गेल्या वर्षी पण आपल्याकडे थोडी सिच्युएशन अशाच स्वरूपाची होती. गेल्या वर्षी 10% पेरण्या झाल्या होत्या, कारण त्याचा कारण वेगळी होती. आपण 15 मे पासूनच पाऊस आला होता, त्यामुळे लोकांना मशागत करून पेरण्या करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी 10% आसपास पेरण्या होत्या ह्या कालावधीपर्यंत. आता साधारण 7.5% पर्यंत पेरण्या झालेल्या आहेत. हा गाव पातळीपर्यंत कसा संदेश आपला किंवा आपल्या सूचना जाण्यासाठी व्यवस्था असते? आता संदेश म्हटलं तर पब्लिसिटी हीच आहे की पुरेसा पाऊस, पहिल्यांदा पेरण्याची तारीख आहे ना, की जो पण पुरेसा पाऊस होणे, ओलावा होत नाही, 100 मिलीमीटर. एका दुसरा पाऊस पडला म्हणून पेरण्याची घाई न करता पुरेसा म्हणजे 100 मिलीमीटर किमान पाऊस झाल्याशिवाय तो ओलावा टिकून पण राहणार नाही आपल्याला. ही पहिलं महत्वाची गोष्ट. आणि एकाच पिकापेक्षा पिकाची विविधता जी काही मला सांगितलं, डायव्हर्सिफाईड क्रॉपिंग सिस्टीम असणं महत्वाचं. गंभीर प्रश्न कसा आहे, 1 किलो साखर करण्यासाठी आम्ही आता सध्या 3000 लिटर पाणी वापरतो. 3000 हे शिफारशी प्रमाण आहे. की मी कोणाला कल्पना पण वाटेल, कदाचित त्यापेक्षा जास्त वापरतो आपण, ते 4000 पण जात असेल. कारण विद्यापीठाची शिफारस आहे ती खोडव्यासाठी 250 हेक्टर सेंटीमीटर 2.5 कोटी लिटर खोडवाने सुरूसाठी, आणि पूर्वहंगामीसाठी 3 कोटी लिटर, आणि त्यासाठी 3.5 ते 4 कोटी लिटर पाणी वापरतो. आणि एकूण मिळणारं उत्पन्न बघितलं तर 3 ते 3.5 हजार लिटर पाणी आपण एका किलोसाठी वापरतो. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे की आगामी काळात पडणे होणे पाचच्याचं जे आच्छादन आहे, जे काही वाळलेलं पालापाचोळा असेल तर तो शेतामध्ये आच्छादन करून ठेवलेला बरा, कारण आता ओलावा टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. आज पाऊस जे काय मगा, कारण आपल्याकडे एकूण क्षेत्राच्या 40% क्षेत्र ऊसाखाली आहे. त्यामुळं भविष्यात पण तोडणी झाली तरी नवीन लागणीपेक्षा नेडवं पीक घ्यावं. खोडवा काढून आपण नेडवं घेतो, त्यापेक्षा आच्छादन करून नेडवं पीक घेतलं तर पाण्याचं प्रमाण कमी लागेल आणि लागणीसाठी जो जादाचा पाण्याचा वापरही कमी होऊ शकतो. असा आता आपण जसा समन्वय ठेवला तसा गाव पातळीवर समन्वयासाठी काय तिथं झुंजच लागते नाही, म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतो मी. नाही बरोबर, असे अधिकारी बोलवून चर्चा वगैरे होऊ शकते कधी गाव लेवलला होतच कुणाला नाही, कुणाला तर एकदम जबाबदार धरले तर कोणला अधिकारी जाणारही नाही, पण एक संवाद अशा पद्धतीनं परिस्थिती आता अशी आहे, आपण काय करूया अशा स्वरूपाचं होऊ शकत नाही. आहे की होते कारण आता कसं आहे, हे संकट जसं आम्ही सगळ्यांनी इथं पण करतोय ना, जसं आता खरीप हंगामाची जिल्ह्याला मिटिंग होती तशी तालुका लेवलला बहुतांश सगळ्याच तालुक्यामध्ये आमदार महोदयांच्या मार्फत त्या तालुक्याला पण मिटिंग झाली. त्यात सगळ्यात जिल्ह्याचे जे लोक शेतकरी पण होते त्यामध्ये आणि तज्ज्ञ पण होते, हे तिथं झालं. आणि गाव पातळीवर देखील कार्यक्रम सुरू आहेत. त्यामध्ये आता 25 वेगवेगळ्या प्रकारचे अभियानं सुरू आहेत. म्हणजे त्यामध्ये जसं की हुमणी नियंत्रणाचं जे आहे किंवा बीज प्रक्रिया अशा प्रकारचं वेगवेगळ्या 25 अभियानं शासनाने केले आहेत. आपण 10,000 लोकांनी 10,000 ठिकाणी कार्यक्रम पण झाले. त्यामध्ये किमान 10 ते 20 शेतकरी असतील. एवढ्या प्रमाणात आता सध्या राबवणं मी अजून पूर्ण हंगामात राबवलं जाणार आहे. 25 अभियान आहेत ती. तर त्यातल्या आजच्यापर्यंत 10,000 लोक अभियान पूर्ण झालेले आहेत. किमान 10,000 गुणले 10,000 शेतकरी झाले तर त्या प्रमाणात आपल्याला लोक पण पोहोचले. प्रशिक्षण आहेत, शेतशाळा पण आपल्याकडे सुरू आहेत आणि पांडे फाउंडेशनच्या माध्यमातून गटा लेवलला सुरू आहे. त्याचा दर आठवड्याला संपर्क होतो आणि शेतीशाळेच्या माध्यमातून होतो. त्यामुळे रोज काय लागतंय ना, कारण शेतीशास्त्र हे वर्षभराचं आहे, पीक पूर्ण पिकाच्या कालावधीतलं आहे. म्हणजे जसं की गुगल मॅपवर आहे ना, इथं जाग्यावालं की डाव्या बाजूला वळा म्हणतंय. आता एकदमच आपण सगळं पुढचं पुण्यापर्यंतचा प्रवास एकदम सांगितला तर तो काही लक्षात येणार नाही. तर तू ज्या त्या ठिकाणी सांगितलं तर बरं पडेल. आता आपल्याकडे आहे ना तेलबियाचं मिशन, 2 मिशन आहेत. कडधान्यासाठी पण एक मिशन आहे आणि ऑइलसीडसाठी पण आहे. बियाणं मर्यादित उपलब्ध झालं, पण यावर्षी पण आता आपण जवळपास 5,000 क्विंटल आहे ना बियाणं आपण भुईमुगाचं, सोयाबीनचं पण हे मोठ्या प्रमाणात आपण वितरित करावं. म्हणजे कधी नाही तेवढा मोठा कार्यक्रम आपल्याकडं भुईमुगाचा पण आलेला आहे. हे सगळं महाडीबीटीवर आहे. म्हणजे तुम्ही मला जवळच आहे म्हणून असं नाही होत. आता ही सगळी थोडी ट्रान्सपरंट, मागायचं जसं ऑनलाईनची होती चर्चा झाली, तर आता डीबीटी करण्याचा उद्देशच असा होता की गेल्या वर्षी अभियान झालं आणि अभियान उशिरा डिक्लेअर झालं, त्यानंतर ऑर्डर दिली. पण ह्या वर्षी बियाणं आहे ना ऐनवेळी करायला लागल्यामुळे गोष्ट आहे. पण ह्या वर्षी आता सगळ्या गोष्टी वेळेत आहेत.
बियाणं पण भुईमुगाचं सोयाबीन सगळं गाव पोचलेलं आहे. नाचणीचं बियाणं आहे, कडधान्याचं बियाणं आहे. हे सगळं बियाणं आता सध्या गावपातळीपर्यंत पोचलेलं आहे. आणि ज्यांना पाहिजे त्यांनी DBT वरती अर्ज केला तर त्यांना मिळू शकतं.